मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. Ah
चक्र गदा सगळं कंपनीत वाटते. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. मावशे बस पूर्व बोल नका रे. घेऊन या चक्र गदा बेस कमी करा. बेस ट्रबल द्यायचं. बेस कमी करून ट्रबल द्यायचं. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. अव्यक्त ते आकार आले अव्यक्त ते आकार आले रूपाले गुणवंत. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. महायोग पिटे तटे वरम कुंडलिका यदा तू इंद्र हे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकर शासनस्थं पदां भोजते च सुरतत्रदेश इंद्रादिदेवै सदाशिवमानं समाधिस्तमर्ति भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्ती कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण करते ओम. जयाचे जनी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म जनार्दन मूर्ती. मस्तक हे पाया राजीवनेत्रमृगोषनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वायुवितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिमेत्रभातं वन्दे परमानन्दमाधवा. गुरु महागुरु विष्णु गुरुदेव ईश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी पणिंद्र माता मंगलधार कारुण्य सिंधू दुःख आली तुझमेन शंभो मचकोन तरिजा जास्तळे हे मन जाय माझे. त्या स्थळी हे तुझे मी ठेवतो मस्त ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पावित. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कर जोडितो कथे काळी आपण आसा
आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसविद्या पूर्वा देवा तुझ गणेश कलार्थमती प्रकाश मणे निवृत्ती दासो अवधारी जुजे तरी अवधानी तुळजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडायका जड जडो निवैला निग हे भक्तीचे वाटे लाग तरी पावसी अगणगणित धाम माझ्या आत्मरूपसे गणेश स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता नमो विश्वरूपा विष्णु मायबा नमो विश्वरूपा विष्णु मायबा घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनासे संवारी प्रस्तुत प्रातप्रसंगी भक्त वत्सल मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एवं संत महंतांनी महान भगवत भक्तांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली महाराष्ट्राची मायमाता दादानो साधकी जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाचा माणूस म्हणून कसं जगावं एवढं जरी कळालं तरी परमार्थ झाला ऐकताना जरा ध्यान देऊन ऐका कमी वेळात आपल्याला खूप बाजार करायचा आहे परमार्थ म्हणजे काय तर परमार्थ हे आव आणण्याचं लक्षण नाही परमार्थ पोट भरण्याचं साधन नाही परमार्थ पैसे कमवण्याचं माध्यम नाही समाजानं आपल्या डोक्यावर घेऊन नाचव यासाठी परमार्थ करायचा असतो मुळीच नाही मग परमार्थ का करायचा आहे तर फक्त देवाच्या चरणाजवळ जागा प्राप्त करण्यासाठी परमार्थाची गरज आहे देवापर्यंत पोहोचण्यासाठी माणसातला सर्वात मोठा माणसा शत्रू फक्त अवगुण आहे अवगुण गेला का माणूस देव होतो पण जोपर्यंत अवगुण जात नाही तोपर्यंत किती मोठा ज्ञानी असू द्या पण तो राक्षस होईल पण देव होऊ शकत नाही विठ्ठल परमार्थामध्ये अवगुणाचा त्याग करण्याची शक्ती आहे आणि म्हणून परमार्थ करायचा आहे माणसा सर्वात मोठा शत्रू अवगुण आहे अवगुण शत्रू मोठा जाचतो सर्वांना सुख वासनेने हाची सुबोध गुरुचा मारावा तो समूळ सर्वात मोठा शत्रू माणसाचा अवगुण आहे अवगुण गेला का देवच आहे आमचे जनार्दन बाबा म्हणायचे बघा अवगुण गेला अवगुण गेला तुका म्हणे देव झाला देव जर व्हायचा असेल तर आधी अवगुणाचा त्याग करा आणि अवगुणाचा त्याग करण्याचा मदत सहकार्य म्हणजे परमार्थ आहे विठ्ठल परमार्थ फक्त एकच कारणासाठी करायचा आहे परमार्थ करणाऱ्या माणसाला संसारात सुखाची प्राप्ती होईल सांगता येत नाही बरेच लोक फक्त इको कमी ठेवायचं बोलत असतात बरेच लोक देवाकडे फक्त काहीतरी मागण्यासाठी जातात देवाकडे कधीच काहीच मागू नका कधीच मागू नका कारण मागणं हा जरी धर्म आहे पण देणं हा त्याचा धर्म नाही लोक म्हणतात देव देतो देव तुम्हाला काहीच देत नाही माझ्या माहितीसाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो दादा मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो देव कोणालाच काहीच देत नाही आणि देत आहे असं तर आधी घेतो मग देतो घेशी तेव्हा हा आधी घेतो मग देतो तुमच्याकडून काहीच नाही घेता तुम्हाला सर्व देतात त्यांना संत म्हणतात देव घेतो आणि मग देतो संत काहीच घेत नाही पण दिल्याशिवाय राहत नाही बरं आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्ही देवाकडे जा देव तुम्हाला देव बनवेल सांगता येत नाही पण तुम्ही संतांकडे या संत तुम्हाला संत बनवल्याशिवाय राहत नाही ही ताकद परमार्थ देव घात करीतो देव भक्ताचा घात करतो पण संत कधीच घात करत नाही आणि म्हणून संतांच्या पद्धतीने भगवंताशी एकरूप होणं म्हणजे परमार्थ आहे अरे दादा परमार्थाचा वापर जर संसारासाठी करायचा असेल तर संतांनी आज काय समाजात लोक उदार आहे त्या काळात काय उदार नव्हते का पण तुझं लागी सर्व घरदार
जाळीला संसार सर्व सोडलं परमार्थ केलं. त्यांचं कीर्तन वेगळं, आमचं कीर्तन वेगळं होतं. त्यांनी एकच कीर्तन केलं, देवा विना काही आता बोलायची देवाशिवाय संत काही बोलले नाही. त्याचं नाव कीर्तन आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. नामदेव महाराजांनी कीर्तन मर्यादा लिहून ठेवलेली, ती बऱ्याच कीर्तनकारांनी वाचलेलीच नाही. कलियुगामध्ये कीर्तन केलं तर देव भेटतो, हे सर्वांचंच मत आहे. माझं सुद्धा मत आहे. कलियुगा माझी नारायण देईल संतांनी सांगितलं पाऊंड आहे असं बाबा. कलियुगात कीर्तन करा नारायण भेटतील असं मत आहे. कोणाचं मत आहे? संतांचं मत आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कीर्तन केल्यानंतर त्याने नारायण दिल भेटी, त्याने नारायण दिल भेटी, करावे कीर्तन. मग कीर्तन करत नाही का? आज महाराष्ट्रात आला कीर्तनकारी, कोणत्या कीर्तनकाराला देव भेटला? लक्ष नाही काय देव नाही, काय 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 कोणालाच भेटले नाही. लोक म्हणतात काली बाबा माझी करावे कीर्तन त्याने नारायण. अरे नारायण भेटत कोणाला? कीर्तनकाराला. ध्यानात ठेवा, कीर्तन वेगळं. हे बघा, पूर्वीचं कीर्तन कीर्तन होतं, आता कीर्तन कीर्तन राहिले नाही. पूर्वीचं कीर्तन कीर्तन, मी सांगितलं देवाविषयी काहीच बोलायचं नाही, त्याचं नाव कीर्तन होतं. सगुण चरित्रे परम किंवा नारद आपलं नाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे, तुम्ही वाचा. चिरंजीव पदामध्ये काय सांगितलं माहिती का? वाचलं का कधी चिरंजीव पद साधकांनी? ज्याच्या गळ्यात माळण कपाळाला गंध आहे त्याला एकदा तरी चिरंजीव पद वाचलं पाहिजे. ध्यानात ठेवा, मी प्राथमिक अवस्थेमध्ये बोलतो, मला माझ्या विषयाकडे यायचंय. का तर एक महत्वाचा मुद्दा मी ओळख करून देतो. देवाशी एक रूप जर व्हायचं असेल ना तर या नियमाचं नाटीचं पालन करावं लागतं. हा, नाहीतर आयुष्यभर कीर्तन करणारा नरकाला जाऊ शकतो, यात शंका नाही. कीर्तन केल्यानंतर मग देवच होतो. कीर्तन चांग होय अंग हरिरूप 100% बरोबर आहे. पण हरिरूप होण्यासाठी कीर्तनच केलं पाहिजे, तर तुम्ही हरिरूप होऊ शकता. पण कीर्तन म्हणजे काय? तर नारद भक्ती आपलं यांनी सांगितलं, नाथ बाबांनी, चिरंजीव पद पावयासी आन उपाय नाही साधकासी, किंचित बोलून से कळावयासी साधका. थोडं बोलतो, गोड बोलतो. नाथ बाबा म्हणतात येथे मुख्य पाहिजे अनुताप. इथं अनुताप लागतो. त्या अनुतापाचे कैचे रूप त्या अनुतापाचे कैचे रूप. पुढे काय? नित्य मृत्यू जाणे समीप. साधकाचं लक्षण आहे नित्य मृत्यू जाणे समीप. न माने अल्पदेह सुख म्हणे नरदेह किमीर्थ निर्मिला. तोम्या विषय स्वार्थी लाविला थिता परमार्थ हातीचा गेला. करी वाहिला विचार हा नको नको स्त्रियांचा. काय बोलाल तुम्ही इथे? संतांनी कीर्तन केले देवासाठी, आम्ही कीर्तन करतो तुमच्यासाठी. हा फरक आहे. संतांनी देवासाठी कीर्तन केले आणि देवासाठी ते जोगी बनले. पाटलाचे पोरं जोगी बनले. संत सावतामाळी गोरा कुमार चोखा महाराजांच्या बायकोचं बाळंतपण केलं. पुढे सांगतो मी तुम्हाला. काय म्हणाल तुम्ही? चोखा महाराज दलित होते महाराज. दलित म्हणून त्यांना समाजाने नवलं, पण 9 महिन्यात 9 दिवस बाईला भरले आणि मग बाईने सांगितलं, अहो माझ्या पोटात गोळा फिरतो, माझे बाळंतपणाचे दिवस जवळ आले, जा. माझी तर आई नाही बाप नाही, पण तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन या. मोजून 5 किलोमीटर अंतरावर चोखा महाराजांची बहीण राहत होती. म्हणून एक पगडी बांधली, हातात काठी घेतली, बहिणीला आणायला निघालं. आणि बहिणीला आणायला चालल्यावर रस्त्यात दिंडी भेटली. मी बायकोच्या बाळंतपणासाठी बहिणीला आणायला चाललो हे विसरलं आणि दिंडीला बिलगलं. ज्ञानोबा तुकाराम गेलं. इकडे घरात बसलेली बाई चिमणी कोकून गेला. घरात अन्नाचा दाना नाही. आसू रडते, पोटात भाव फिरतय आणि उपाशी अवस्थेमध्ये ती देवाला शिव्या देते. देवाला, ए काळ्या विठ्या, अरे तुझ्या भक्तीनं माझा नवरा येडा झाला, माझ्या पोटातला गोळा गरगर फिरतोय. 2 दिवस झाले बहिणीला आणायला गेलं, हे भूत आजूकी येणार. जेव्हा चोखा महाराजांच्या कुठे पाहिलं बा दुर्बीण भगवंतांनी, हे तर दिंडीत आहे आणि बाई तर घरी. विटेहून खाली माझा बाप उतरला आणि वायू वेगाने पडू लागला. रुक्माईला हात पकडला. अहो कुठे निघाले? थांब रुक्माई,
माझ्या चोखोबाची पत्नी अतिशय भयानक प्रसंगात सापडली आहे. मला तिच्याकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. हो, आणि रस्त्याला चालता चालता चोखोबाच्या बहिणीचं रूप धरलं, मोठा पदर काढला. चोखोबाची बहीण झाला झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. ए वहिनी, अगं दार उघड. मी आले. बाजावर बसलेली ती बाई तसंच पोटातला गोळा असा हातात धरला आणि उठून उभी राहिली. चालत 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 जवळ गेली. भगवंताने चोखोबाच्या बहिणीचं रूप धारण मोठ्या फडक्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, त्याच्यानंतर भली मोठा गरा, साखर, गावठी तुपाचं एवढं मोठं थोडं देवाच्या डोक्यावर चोखोबाच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि दरवाजात येऊन उभे राहिले भगवंत. आणि आरोडी बांधली बहीण. वहिनी उघडा दार हाका मारी. आणि तेवढ्यात त्या बाईनं दार उघडलं. बघताय तर समोर नंदबाई आहे. आणि नंदबाईला पाहिलं आणि कडकडून मिठी मारून ती माऊली रडायला लागली. काय सांगू बाई, 4 दिवस झाले तुमचा भाऊ तुम्हाला घ्यायला आला आणि अजून तुम्ही येईनात. म्हणला आभास, आता मला मेल्याशिवाय पर्यायच नाही. देवाच्या खांद्यावर त्या बाईनं डोक्यावर ठेवलं, रडायला लागली. रडायला आहे का नाही? काय परिस्थिती असं रडायला लागली. आणि मग भगवंत डोळे पुसतात. ए वहिनी, अगं नको ना रडू, वहिनी नको ना रडू. अगं मी आलेत ना, आता कशाला रडते, मी आहे ना तुझ्यासोबत. हा मग आता गोड धोड बनवते, तुला खाऊ घालते बघा. लगेच चूल पेटवली सवय महाराज. तिथं काय ओरिजिनल गावठी तूप होतं. हा, ते का जरशा गायच्या दुधाचं गावठी तूप नाही, ओरिजिनल गावठी. आता गावठी तूप आहे पण जरशा गायच्या दुधाचं गावठी तूप आहे. काय फसवणूक आहे महाराज, शुद्ध फसवणूक आहे. ओरिजिनल गावठी तुपामध्ये शिरा बनवला आणि भगवंत आपल्या हाताने त्या माऊलीला शिरा घालू लागले. बहिणी घाबरू नको, 2 महिने राहिले देव. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केलं. हे पंढरीची वारी झालं, हे भूत आलं आणि बाईच्या हातात बाळ पाहिलं. म्हणजे का गं, ही काय म्हणणार? अरे मी तर तुझ्या बाळातपणाला बहिणीला आणायला गेलो, मी विसरूनच गेलो. मला सांगायचं काय, जो देवासाठी सर्वस्व विसरतो ना, देव त्याचं काम करतो. न सांगता करी सर्व काम, पण त्यांना संत म्हणतो महाराज. विठ्ठल देव हृदयात साठवला. जगाच्या वाटेत सावता माण्यासारखा साधू होणार नाही. रामायणाच्या काळात रामासाठी छाती फाडली बजरंगबलीने आणि कलियुगामध्ये विठ्ठलासाठी छाती फाडली सावता माळ्याने. त्याच्यानंतर एखाद्या कीर्तनकारानं उरड फाडून देव बसवला. तुम्ही ऐकलं का? ऐकलं का? हा, भास्कर दादा ऐका, तुम्ही शिवरायला उरड फाडून देवाला बसवणार बुवा. मी दुसऱ्याचं नाव घेत नाही. समजा देव माझ्याकडे आला, येणार नाही मला माहिती, पण बायच्या युटर्न घेऊन जर आला, तो जर म्हणला साडप महाराज मला तो उरडातलं पैसे, तू उरड फाड, मी फाडील का? मुलीच नाही. मी त्याला सगळं सांगायला, आला चहा घे, जेवण कर, पण कटावी करी लो बसा निघा. कुठे सावता महाराज, कुठे साडप महाराज, बरं की नाही? हा, अरे त्यांनी कीर्तन केले देवासाठी. आणखी सांगतो महाराज, आणखी नामदेवाच्या कीर्तनात देव नाचला का? नामदेवाचं कीर्तन देवासाठी होतं, संतासाठी, देवासाठी. हो, देवासाठी कीर्तन केलं नामदेवाचं. नामदेवाचं कीर्तन चालू म्हणतात देव नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर गळाला. भोंगळा झालं दादा, देव भोंगळा झाला. अरे देव भोंगळा झाला. आणि कबीर महाराजांनी आवडली मारली. मुस्लिम समाजाचे कबीर महाराजांनी आवडली. ए देवा, अरे नाचतोय काय? सावध होई देवा, ऐसा बोले कबीर. ए देवा सावध हो. मग भगवंताचं लय कबीर काय बोंबा मारतो रे? अरे मला काय बोलतो? खाली पाय तू भोंगळा झाला. मला असं खाली पाहिला. माझं नाही धोतर सुटायचं, पण देवाचा पितांबर सुटला. हा, मग पितांबर बाजूला पडला सवय महाराज. ते उपरणं बाजूला, हे नागडं भोंगडं नाचतंय. आणि अशा अवस्थेमध्ये लोक बघतायत. कबीर महाराज, अरे बघ तुला हानती लोक, बघ बघ भोंगळा झालास तू. गाय देवानं पितांबर घेतला, कमरेला गुंडाळला. मग नामदेवकडे आले, बा नामा अरे तुझं कीर्तन अवघड आहे राजा. नाचता नाचता माझा पितांबर गळाला, मी भोंगळा झालो. बरं, ही लोक असे व्यवस्थित दिसलं तर पाया पडतात, व्यवस्थित दिसलं तर पाया पडतात. हा मंगल दिसले वाजून सुद्धा काढतो. बरं, मी भोंगळा पाहिलं, मला भोंगळा पाहिलं, लोक जर मारायला लागले तर मी देव आहे, मी गुप्त होऊन जाईल. पण नामदेव मला एक धाक आहे. म्हणजे काय रे देवा, काय धाक आहे? अरे येड्या, चालू कीर्तनात नाचता नाचता जसा माझा पितांबर सुटला, तसं चालू कीर्तनात नाचता नाचता जर तुझं धोतर सुटलं ना, तर ही लोक तुला बंकवल्याशिवाय राहणार नाही. नामदेवानं सांगितलं, देवा तू म्हणतोस ते 100% बरोबर आहे, पण मग याला पर्याय काय? अरे पर्याय मी सांगतो ना तुला. हे बघ नामदेवा, चालू कीर्तनात नाचता नाचता जसा माझा पितांबर सुटला, तसं चालू कीर्तनात नाचता नाचता तुझं धोतर सुटू नये असं जर तुला वाटत असेल तर कीर्तन सुरुवात करण्याच्या आधी कमरेला उपरणं पक्क बांधून घेत जा. मी कसं बांधलं असं तिथून पुढे सुरुवात झाली बरं का? हो, तुम्ही कोणाला विचारा कमरेला उपरणं का बांधलं.
एखाद्या मला विचारू बघ कमरेला उपर का मारतात एखादा म्हणला ही वारकरी संप्रदायाची परंपरा टापा आणू नका बावळे आम्ही सांगतो ते खरं आहे मी काय कोणाचं ऐकून बोल राहिलो जुडून बघ कास घालो नि बळकट झालो कडी काळा जुडून पुढे ही प्रथा पडली त्यांनी कीर्तन केले देवासाठी बरं देवासाठी नुसते कीर्तनच नाही केले पुढे काय केलं त्यांनी देवासाठी घेऊन जोग आम्ही देवाच्या नावावर भोगी आहे तुम्ही आमच्या पाया पडता फरक आहे मी कोणाला दोष देत नाही भाऊ हे जे आई वस्तुस्थिती सत्य आहे तुम्हाला पटलं तर आम्हाला नाही पटलं तर काय मान तुमच्या बांधाला बांधणार कळलं का हे असं जर चाललं तर कधीच बदल घडणार नाही त्याला एक निष्ठता लागती भाव बळे आकडे एरवी भावे विन देव न कळे रामकृष्ण वाचा भावा भावे विन भक्तिवीन सर्वात महत्वाचा काय आहे भाव आणि भाव कोणाकडे भाव अरे भावच राहिला नाही कालाच भाव नाही काय म्हणायचं म्हणून सांगतो दादा संतांनी कीर्तन केले भावाने देव भुलला 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 देव भुलला भुलला देव भुलला भुलला देव भुलला भुलला देव भुलला भुलला भावासी काय वाजवत एकच नंबर काय नाव तुमचं टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी किशोर महाराज किशोरजी वा आम्ही तुमचीच पूजा करतो आम्हाला प्रसन्न एकदम वस्तूची सत्य बरं का पूजेत काहीच बरादर होईल किशोर महाराज लय बोलवा तुम्ही अगदीच एकच नंबर दोघं पण काय हात आहे अरे काहीला काहीच येत नाही पण तिची टोपी तो सदरावून ते धोतर आपल्याला असं वाटतं हा का बाबा डोक्यात पप्पाच घाली तो कलाकार म्हणजे त्याच्यामुळं आता तर किशोर महाराज लय हात सुंदर यांचा लगी काय वाजवली मग पाहिजे लगी एकच महाराज तुमचं काय नाव अमोल वा किशोर अमोल तुला अमोल महाराज हा असं ना हा हाय वाटतं आपण जॉईंट आहे ना एकदम राम लक्ष्मणाची जुडी तुमची दादा हो हे बघा हे कोणाला साध्य होत नाही बरं 12 वर्ष आळंदीत राहिले वख राखीत आहे आमचे काही नाही त्यांना सिगरेट सोडली तिथे म्हणून म्हणतो एका कोणाला आणावा लागतो येत नाही आणि हे हरिभक्त आहे धन्याच्या गीतेची एक हरिभक्ताचे हरिभक्त आहे हे ताळकरी सर्व श्रीमंत लोक दादा सवय महाराज आपण सर्व श्रीमंत लोक आहेत कधीच कमी लेखायचं नाही आपली श्रीमंती आपल्याकडे पैसा कमी सोडून द्या विषय पैशाचा गहू आपल्याकडे पैसा कमी पण आपली श्रीमंती एकच आहे सर्व जग ज्या देवा पुढे नाचतं ना सर्व जग ज्या भगवंतापुढे नाचतो तो भगवंत आपल्या भजनात आपल्या पुढे नागडा नाचतो ही आपली श्रीमंती अतिशय सुंदर नियोजन आहे अतिशय मला एवढं का सांगायचंय दादा संतांनी कीर्तन केले देवासाठी केले आणि त्या संतांनी हा पावंडा पाडला कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिल भेटे हा त्यांचा अनुभव नारायण भेटी दिल म्हणून त्यांनी कीर्तनाचा पावंडा पाडला आणि या कीर्तन पावंड्यामध्ये ज्ञानदेवा सार चोजवले गेल्या 700 वर्षापासून वारकरी संप्रदायाची ज्यावेळी उदय झाला वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली आणि तिथून पुढे या कीर्तन भजन आणि सत्संगाला चालना मिळाली पण पूर्वी नियम होता कीर्तनाचा नियम होता आणि नियम बंधनात कीर्तना जायचे 4 वर्ष आळंदीत जायचं काय मोठ्या महाराजांच्या संगतीत राहायचं त्यांच्याकडून व्याकरण घ्यायचं व्याकरणाचा अभ्यास करायचा अभ्यास केल्यानंतर परीक्षा द्यायची
परीक्षेत पास झाल्यावर पाठाला बसायचं. 4 वर्ष गीता गाथा भागवत वृत्ती प्रभाकर ज्ञानेश्वरी विचारसागर अमृतानुभव या ग्रंथाचं अवलोकन करायचं. 4 वर्षानंतर 4 वर्षात 3-4 परीक्षा होतात. संदीपान गुरुजींनी कीर्तनाची परीक्षा घ्यायची. त्या परीक्षेत जर पास झाला तर बाबा फेटा बांधायचे आणि फेटा बांधून सांगायचे आता तुला महाराष्ट्रात कीर्तन करायला काही अडचण नाही, तेव्हा तो कीर्तन कर. हा, पूर्वी अंकुश होता, आता काय अंकुश राहिला नाही. आणि कोणी करा भाऊ, काय फरक नाही. आमचं कुठं बाजार बंद आहे, आमचं कुठं बंद आहे. पण गेलं काय लय परमार्थ वाढलं, लय पुण्य वाढलं. तुम्हाला एक सांगतो, लयच पुण्य झालं असतं ना. आज माझ्या मालकाचा वाढदिवस आहे. माझ्या मालकाचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला घाम येऊ राहिलाय, थेंबट नाही पाण्याचं. तुम्ही म्हणता लय पिका पुरतं काय ना, पण बरी झालं. अरे या पिकाला का चाटायचंय का, आपल्याला तोंडात नाळ्या घालायची काय म्हणणार. हा पाऊस म्हणजे लय असं काही समजू नका. पाण्याची पातळी खालवली, पाण्याची पातळी खालवली, सर्व विराजमान झालेले, पाप वाढलं आणि याची पुनर्निर्माण होतो. हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यं धर्म संस्थापनार्थाय. त्याने सांगितलं मी धर्माची संस्थापना करण्यासाठी येतो, पण कधी ज्या वेळेस धर्माला ग्लानी लागेल, धर्म उठान पावेल, त्यावेळेस त्या धर्माला पुनर्जीवन देण्यासाठी मी आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या मालकाचा आज वाढदिवस. मला बोलायचंय पुढे, चला वेळ कमी आहे. फक्त एक जाताना मला सांगतो की कीर्तनाचा हा पावंडा वारकरी संप्रदायाने पाडला आणि तिथून पुढे महाराष्ट्रामध्ये एकही गाव असं नाही का त्या गावात सप्ताह होत नाही. माझं नाम श्रावण महिन्यात आहे. श्रावण महिन्यातला म्हणजे पवित्र महिना. या महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या जवळ 75% गावामध्ये सप्ते चालू आहे. ते बी डंकेबाज. अगदी दररोज घाम गाळून 200 रुपये कमावणाऱ्यांना सुद्धा 500 रुपये वर्गणी दिलेली. काय म्हणणार तुमचं? हा, कीर्तनकार लोक म्हणतात लोक बिघडले. अरे लोकायला काय दोष देतो तू? पाय अरे हे कुशल लोकांना आरोप करतो कीर्तन लोक बिघडले. अरे खोटं नाही सांगत, मी पूर्ण महाराष्ट्र फिरलो दादा, पूर्ण महाराष्ट्र. आउट ऑफ राज्यात माझे कार्यक्रम गुजरातमध्ये होता, MP मध्ये होता, आंध्र कर्नाटकाचा बॉर्डर होता, इकडं गोवा बॉर्डर होता. एवढा मी फिरलो. माझं आज 49 वर्षाचं वय. हिवलायाच्या 20-22 वर्षाला मी कीर्तनकार होईल. काय म्हणणार. आणि एवढा फिरलो पण अजून मला बिघडे लोक सापडले नाही. हे लोकांना कसं काय बिघडले. समाजाकडे अज्ञान आहे हे मला मान्य आहे, पण तुमचं काम काय आहे? अज्ञानी लावावे सन्मार्ग दाखवणे काम केले. पण आज काय तसं राहिलं नाही. मला कोणाची वस्तूची टीका करायची नाही. फक्त एक सांग, टीका करणं धर्म सुद्धा नाही, पण एक सांगतो, हे असं जर चाललं ना तर धर्माचं अधःपतन निश्चित आहे तुम्हाला. चला मी पुढे बोलणार आहे. मला सांगायचं काय का श्रावण महिन्यामध्ये 75% गावात मोठमोठे सप्ताह चालू आहे. कितीतरी मोठमोठे कीर्तनकारी येतात, समाजाला तत्वज्ञान शिकवतात. हो, अगदी संतांच्या वेगवेगळ्या अभंगावर विवरण करतात, चिंतन करतात. आणि बस शेवट मग असं जय हिंद जय महाराष्ट्र निघून म्हणजे त्यांचं चालू, आमचं एकदम टकाटक चालू. श्रावण महिन्यात तर परत काही बोलायचंच नाही. आणि हे फिरत 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 आज पवित्र महिन्यामध्ये माझ्या मालकाच्या वाढदिवसाच्या दिवसानिमित्त बहुता दिसा फेरा आला पण चंद्र्याला आहे ना. फिरत फिरत आज पण चंद्र्यात आलो. आणि पण चंद्र्यात आल्यानंतर इथं मी बघितलं, बापरे 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 किती सुंदर मंडप आहे, काय साऊंड सिस्टम आहे. साईराज साऊंड सिस्टम एकच नंबर बरं का. रागरा नको, खरंच चांगली, चांगल्याला चांगलंच म्हणतो. हा, साईराजची साऊंड सिस्टम इतकी गोड आहे. मी खूप थकेल होतो महाराज, एकदम थकेल. मला असं वाटलं बस टाइम टू टाइम घेणे जय हिंद जय महाराष्ट्र. पण मी तर साईराजची साऊंड सिस्टम पाहिली, तुम्हाला पाहिली, मला बरं वाटलं बरं का. साईराजची साऊंड सिस्टम म्हणजे मी त्या पोराची स्तुती करत नाही, पण एकदम ऑल द बेस्ट अँड ग्रेट साऊंड सिस्टम. काय म्हणावं सर, चॅलेंज नाही. आमच्याकडे सत्य मोठे राहते पण साऊंड सिस्टम अशी नाही. आमचे साऊंड सिस्टम म्हणजे कसे, 4 माईक लावेल, दोघांची ड्रायव्हर मजा आहे, 7-8 स्पीकर ठेवेल, त्याच्यात काहीचे पडदे फाटेल, वांग्याचा युनिट उडेल, साऊंड सिस्टम वाला पेल. त्याला आवाजावर म्हणलं का कमी करतं सारा गाठ्या गोंधळ. पण अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. आणि ह्या नियोजन करणाऱ्या जे तरुण मुलं आहेत, या बनशंद्रा ग्रामस्थ, माझ्या माता भगिनी, आपला वृद्ध तरुण बांधव, भीष्म पितामहासारखे वयोवृद्ध मंडळी, आम्ही पंचक्रोशीतला हा हरिभक्त परिवार सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा सप्ताह पार पडतोय. अतिशय सुंदर नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारची कसर नाहीये. आणि हे नियोजन करणारी जी काही मगाशी मी नाव वाचलं, आमचे विष्णुपंत महाराज, इथले आणखी दुसरे महाजन महाराज आणि गुरुस्थानी असलेले आमचे हरिभक्त परायण आदर महाजन बाबा. या बात आहे बाबा, काय मिशा आहे तुमच्या. रागा नका भाऊ, खरंच चांगला मिशा आहे. म्हणून काहीला देवानं देऊन चुकी करेल, ठेवती नाही ती, तुम्ही ठेवले म्हणून तुम्हाला धन्यवाद. महाजन महाराज आहेत आणि इथं आमच्या गुरुमाऊली हरिभक्त परायण आदरणीय परमपूजनीय शेषरावजी पाटील
शेषराव पाटील माझे खरंच गुरु आहेत बरं का. काही संगतीत मी त्यांच्यासोबत राहिलो. आणि तुमच्या पंचक्रोशीतलं कन्नड तालुक्यातलं एक वैभव, कन्नड तालुक्यातलं एक वैराग्य मंत पुतळा असलेला आणि एक जातीवंत वारकरी पुतळा ज्यांनी 4 वर्ष आळंदीत घातले आणि नामवंत कीर्तनकार म्हणून जे तुमच्या कन्नड तालुक्यामध्ये अविरत प्रयत्न आणि प्रयास करतात असे माझे बंधुराज, हो गुरुबंधू हरिभक्त परायण आदरणीय परमपूजनीय अशोकजी महाराज मुंडवाडीकर यांच्या गोड मार्गदर्शनाने आणि सर्व ग्रामस्थ तरुण मित्रमंडळ सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह पार पडतोय. या सप्ताहाचा आजचा हा माझ्या मालकाच्या वाढदिवसाची सेवा माझ्याकडे आली याचं एकमेव कारण तुमच्या गावचे भूमिपुत्र हरिभक्त परायण संतोष पाटील, संतोषराव आसारामजी पाटील जगताप, बरोबर ना. संतोष सर जगताप सरांचा मला फोन आला. फोन आल्यानंतर आता ते जाऊ द्या, मी बोलत नाही. जे ठरवून घेतात त्यांना गप्प देता राहू तुम्ही. जे मागत नाही त्याला घ्या टाळी द्या टाळी. अरे आमचे पैसे गांजाला जाती नाही, ध्यानात ठेवा. एक रुपया भीक मागून 50 लाख रुपयाचं रामकृष्ण हरी मंदिर बांधलं. इथं आमचे बाबासाहेब दादा भास्कर दादा ते आलेले बरीच मंडळी. फक्त एक सांगतो, मला आहे ना, मी ज्या कष्टापेक्षा जास्त घेत नाही म्हणून टकाटकी जेवढा फिरलो पण अजून काही झालं नाही. आणि महाराज कोणतं कुठं काय तो त्याला लय डोळे जाऊ द्या, मला काय त्याची घेणं नाही. पण सरांचे मला फोन आल्यानंतर मी सुरुवातीला आता कार्यक्रम दिलेला होता. काय करणार मी संगमनेरला जागर आणि काला, पण आशुभावांचा फोन आला, आशुभाव कार्यक्रमच लागला. त्याच्यानंतर आमच्या बाबाचा फोन आला, पाटला शेषराव पाटला, कार्यक्रमच लागला. आणि मग जगताप पाटला सांगितलं, महाराज अहो तुमचं सर्वांची इच्छा आहे, सानप महाराज पाहिजे, तुम्हाला मी हात जोडतो, कृपया कार्यक्रम द्या, बाकीची काही चिंता करू नका, पण कार्यक्रम द्या. म्हणलं सर काय करू, तुमच्याकडे जर आलो तर तुम्ही माझ्या पाया पडणार आणि जिकडं नाही गेलो ते मला घोडे लावणार म्हणजे मग कसं होईल. पण मग थांबा म्हणलं सर. मग मी त्यांना फोन केला, म्हणलं का राजू भाऊ भडांगे म्हणून. म्हणलं दादा सरांची इच्छा आहे, जगताप सर औरंगाबादचे, त्यांची इच्छा आहे गावामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे, तर तुमच्याकडे जागर आणि काला बऱ्याच दिवसापासून आहे, तर एक कीर्तन त्यांना देऊ का. हो थांबा म्हणे, असं काय करू राहिले, मला इतरांची व्यवस्था. मग त्यांची परत मीटिंग झाली. मीटिंग झाल्यानंतर त्यांनी मला ग्रीन सिग्नल दिला आणि मग यांना सांगितलं सर काय प्रॉब्लेम नाही. तर त्या निमित्ताने सर तुम्ही मला कार्यक्रम दिला म्हणून मी तुम्हाला चढवत नाही बरं का. कोणाला चढवून आपल्या, आपण म्हणजे लेंगरेट कीर्तनकार आहे मी, चढवून आपल्या रक्तात जो नालायक आहे त्याला नालायक म्हणण्यातलं पुण्यवंत व्हावे घेता सगळं. फक्त तुम्हाला धन्यवाद का दिले. आज माझ्या बन चंद्राचे माझे भाऊ, माझे तरुण बांधव, माझ्या बहिणी, आणि आज या मायबापाच्या वाढदिवसाचा एवढा मोठा उत्साह, एवढा मोठा सण आणि हे व्यासपीठ मला देण्याच्या लायक मी आहेत असं तुम्ही मला समजलं, तुम्ही मला सेवा दिली, म्हणून तुम्हाला मी शतशः प्रणाम करतो. का प्रणाम करतो. आणि त्याच्याही पुढे सत्य आहे, अशोक बाबांनी किंवा शेषराव पाटलांनी किंवा सरांनी, जगताप सरांनी मला कार्यक्रम दिला, हा झाला प्रेमाचा वाद बरं का. पण त्याच्याही पुढचं सत्य, आजच्या जागराची सेवा ह्या व्यासपीठावर सानप महाराजांचीच व्हावी ही इच्छा माझ्या मालकाची होती, म्हणून ही सेवा माझ्याकडे दिली. ही पुष्पसेवा गुंफण्यासाठी जो आपण अभंग निवडलेला, अभंग महावैष्णव ज्ञानी शिरोमणी ज्ञानेश्वर भगवान यांचा पुढचा वारसा चालवणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवंत कोणतं काम करतो, कोणता धंदा करतो हे सांगणार आहोत. तो काय करतो, घेऊन या चक्रगदा घेतो, हाची धंदा करतो, कोणता धंदा, तर भक्ता राखे पायापाशी, भक्ताला पायावर ठेवतो, दुर्जनाचे संवारी, दुर्जनाचा संवार करतो. संतांच्या कृपेमुळे अव्यक्त ते आकार आले, अव्यक्त होता आकाराला आला, रूपा आले गुणवंत. आणि बस माझा भगवंत असा आहे का तुम्ही जी जी इच्छा त्याच्या पुढे प्रगट कराल तो तुमची पुरवल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल, जया तैसा विठ्ठल तो इच्छा पुरवतो. आणि असा तो माझा मालक, त्या मालकाचा आजचा वाढदिवस आहे. विठ्ठल दांडेकर मामांचे जोपर्यंत कीर्तन राहायचे, बंकर स्वामींचे कीर्तन राहायचे, आमच्या पांडुरंगबाबा वैद्यांचे कीर्तन राहायचे, मधुकर बाबा शिंपीचे कीर्तन राहायचे. या महात्म्यांच्या कीर्तनामध्ये जर असे महात्मे आले तर त्यांना वेगळं स्थान दिलं जायचं. कारण तुम्हाला सांगू, यांच्या अंगावर भगवं हे फक्त आपल्यासाठी, त्यांच्यासाठी काही नाही. त्यांनी त्यांचं नावही जाळून गावही जाळलं. मग या असली लोक आली ना तर यांना एक वेगळं आसन दिलं पाहिजे, वेगळं अधिष्ठान दिलं पाहिजे. आपल्याकडे बंगार पाहुणा येतो तरी तुम्ही त्याला खुर्ची देता बसायला, काय म्हणलं. मग व्यासपीठावर जर संत मंडळी आली तर त्यांचा सुद्धा संत सत्कार झाला पाहिजे.
आम्ही पाहिलं मग अशी माझी खूप इच्छा झाली, मला तळमळ झाली. आणि बाबाजी आले. दादा हो, एक लक्षात घ्या, आपण प्रभूचे उपासक बनलो म्हणजे फुकट बनलो नाही. प्रभूची आपल्यावर कृपा आहे. या लक्षात, या विषयात आज माझ्या भगवंताचा वाढदिवस आहे. भगवान गोपाळ कृष्णाचा वाढदिवस आहे. माझ्या लल्लाचा, माझ्या कानाचा वाढदिवस आहे. आज देवाचा कितवा वाढदिवस आहे? देवाचा कितवा वाढदिवस आहे? येईल का माहिती? कोणाला माहिती आहे का? अहो, ज्याचा वाढदिवस आहे त्याला सुद्धा माहिती नाही आज मला कितवा वाढदिवस आहे. बोला. हा, तर याचं कारण काय हो? द्वापार युगात झालेला भगवंत, त्या भगवंताचा वाढदिवस आज कलियुगामध्ये. आजपर्यंत युग किती झालेत? युग किती झालेत? 28. बरोबर आहे. प्रमुख युग किती झाले? 4. करेक्ट. वा, तुमचं काय ना प्रवीण दादा? एकच नंबर. बरोबर. 4 युग झाले. बरोबर. प्रवीण दादा, युग किती झाले? 4. प्रमुख 4, सर्व 28. मग 28 युग कसे आणि 4 युग कसे? तर एक लक्षात घ्या, काही कीर्तनकार असं सांगतात 28 युग कसे? 6 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेद. 6 शास्त्र आणि 18 पुराण. 18 6 24 आणि 4 वेद 28. याची बेरीज 18 6 आणि 4 याची बेरीज किती झाली? 28. आता याची बेरीज 28 झाली, हे 100% बरोबर आहे. पण हे गणित पुराणाचं आहे का युगाचं? माझ्या बाबा पुराणाचं. म्हणजे इथे युगाचा काही संबंध आहे का? काहीच नाही. पण हे होपलेस सायको तिथं युगाचा संबंध लावता. बघा, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद. लोक टापा आणू युगात. अरे युग बदललं का ग्रंथ बदलतात? चरितमर गुणाथाश चरितमर गुणाथाश शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. आतापर्यंत रामायण किती झाले? रामायण किती झाले? रामायण किती झाले? माझे रामायण किती झाले? बोला. चुकलं तर चुकलं. भास्कर दादा, रामायण किती झाले? 2 काय? रामायण किती झाले? शतकोटी. 7 कोटी रामायण झाले. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. 7 कोटी रामायण झाले. मग 7 कोटी रामायण कसे झाले हो? 7 कोटी रामायणामध्ये प्रमुख रामायण 3 आहे. नीट आहे का? प्रमुख रामायण 3 आहे. त्यातलं पहिलं रामायण वाल्मिकी रामायण. रामायण प्रमुख 3 आहे. त्यातलं पहिलं रामायण वाल्मिकी, दुसरं रामायण पुलस्त्य रामायण आणि तिसरं रामायण तुलसी रामायण. हे 3 रामायण. त्यापैकी पहिलं रामायण वाल्मिकी रामायण. वाल्मिकी रामायणाचे सांगितलं ते पुलस्त्य रामायणात आहे आणि पुलस्त्य रामायणाचे सांगितलं ते तुलसी रामायणात आहे. रामायण एकच आहे, पण महाराष्ट्र बदललेले. प्रभू बजरंग बलीचा जन्म काही रामायणामध्ये आंजनेरीला दाखवला नाशिकमध्ये. बजरंग बलीचा जन्म काही रामायणामध्ये कर्नाटक मध्ये दाखवलेला, काय कुंजगडीला. काही रामायणामध्ये MP मध्ये जन्म दाखवला. मग बजरंग बलीचा हा इकडे जन्म, तिकडे जन्म, इकडे. मग 3 स्थळात बजरंग बली कुठे जन्माला आले? तर 3 ठिकाणी आले. फक्त एका रामायणात इथं, एका रामायणात तिथं, एका रामायणात इकडं. म्हणजे याला कल्पभेद म्हटलेले शास्त्राने. शास्त्राने काय म्हटलं? याला कल्पभेद. म्हणजे रामायण एक नाहीये. तसे युग 28 झाले. पण 28 युग कसे झाले? तर पहिला युग कृता, दुसरा त्रेता, तिसरा द्वापार आणि चौथा कली. पैकी कृतायुग 7 झाले. नीट आहे का? कृतायुग 7 झाले, द्वापारयुग 7 झाले, त्रेतायुग 7 झाले, कलियुग 6 होऊन गेले, 7वा चालू आहे. 7 चोक 28. आणि नामदेव महाराजांच्या काळात नामदेव महाराज म्हटले का युगे 28 विटेवरी उभा. म्हणजे 28 युगापासून 700 वर्षापूर्वी नामदेव महाराज म्हटले का 28 युगापासून तो विटेवर उभा आहे. आता कलियुग हा लास्ट युग आहे. कलियुगाचं आयुष्य आहे 83,43,672 वर्षाचं आयुष्य कलियुगाचं आहे. पैकी कलियुग लागून झाले 5,118 वर्ष आणि येणाऱ्या गुढी पाडव्याला 5,119 वर्ष लागणार आहे. म्हणजे कलियुग लागून किती झाले? 5,119 वर्ष. मग कृतायुगामध्ये ज्याने कृष्ण स्वरूपामध्ये अवतार घेतला त्या भगवंताचा आज वाढदिवस आहे. पण याचा माझा कितवा वाढदिवस आहे हे देवालाच माहिती नाही. याचं कारण एक जन्म नाही, 1000 जन्म भगवंताने फक्त धर्म कार्यासाठी अवतार घेतलेला आहे. राम कृष्ण, हे बघा, रामकृष्ण पूर्ण अवतार 33 कोटी देव आहे. पण 33 कोटी देवामध्ये पूर्ण अवतार रामकृष्ण आहे आणि परिपूर्णतम अवतार हरी. जर अवघड आहे ऐकताना ध्यान देऊन ऐका. पूर्ण अवतार 2 राम आणि कृष्ण आणि परिपूर्णतम हरी आहे. हरीला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, असं तो हरी आहे. रामाला रंग आहे, रामाला रूप आहे, रामाला आकार आहे, रामाला जात आहे, रामाला कुळ आहे, रामाला गोत्र आहे.
कृष्णाला सुद्धा जात आहे, कुळ आहे, गोत्र आहे. मग हे जात कुळ गोत्रात गोवलेले देव म्हणजे रामकृष्ण, मग हे पूर्ण अवतार आहेत. पण हरी हा निर्भेद अवतार आहे, म्हणून त्याला परिपूर्ण अवस्था आलेली आहे. मग रामकृष्ण मंत्राला हरी जोडल्याशिवाय षडाक्षरी मंत्र पूर्ण होत नाही. मग राम आणि कृष्ण, आता हे एकाच विष्णू, एका विष्णूचे दोन अवतार आहे, राम आणि कृष्ण. फक्त राम अयोध्येला आणि कृष्ण द्वारकेला. राम अयोध्येला, कृष्ण द्वारकेला. आता त्या भगवंताच्या जन्मदिवसाची कथा, भगवान प्रभू रामचंद्राचं अवतारीकरण झालं. आता तुम्ही जन्मवेळ जरी म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही, पण भगवान परमात्म्याचं अवतारीकरण झालं. प्रभू रामचंद्र आले चैत्र शुद्ध नवमी. प्रभू रामचंद्र येण्याचा काळ कोणता आहे? चैत्र शुद्ध नवमी. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि श्रावण. हो, चैत्र काय करतो? चैत्र उन्हाळ्यामध्ये वाळलेल्या झाडाला पालवी फोडतो, त्या महिन्यात वसंत ऋतूचं आगमन होतं, त्याला चैत्र म्हणतात. मासानाम चैत्र. हो हा, चैत्र महिन्यात वसंत ऋतूचं आगमन होतं. मग वाळलेल्या झाडाला पालवी फुटते भर उन्हाळ्यात, त्या महिन्याला चैत्र महिना म्हणतात. आणि श्रावण महिन्यामध्ये वाळलेले झाड सुद्धा जिवंत होतात, त्याला श्रावण महिना म्हणतात. मासानाम श्रावण, अतिशय पवित्र. मग प्रभू रामचंद्रांचा अवतार चैत्र महिन्यात आणि भगवंताचा अवतार श्रावण महिन्यात. आता यांचा शुद्ध आणि वद्यात फरक आहे. भगवान प्रभू रामचंद्र शुद्ध नवमीला आणि हे शुद्ध वद्य अष्टमीला. एकाने नवमी निवडली आणि एकाने अष्टमी निवडली, तर तिथीमध्ये सुद्धा फार मोठी संगती आहे. प्रभू रामचंद्रांनी नवमीच का निवडली? तर त्याचं कारण आहे, नवमी म्हणजे नम्रता. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरिप्रीता. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम. विको कमी ठेवायचा बोलताना, मला मास्टरचा आवाज रिटर्न आला पाहिजे, आणखी आवाज वाढव. नवमी तिथी मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजित हरी प्रीता. नवमी तिथीलाच देव का आले हो? तर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस कौशल्य आईच्या कुशीत होते ना, पोटात होते ना, त्यावेळेस प्रतिपदा गेली, द्वितीया गेली, तृतीया गेली, चतुर्थी गेली, पंचमी गेली, षष्ठी गेली, सप्तमी गेली, सर्व तिथी रामाकडे गेल्या. प्रतिपदा गेली, सांगितलं मी प्रतिपदा आहे, तुम्ही माझ्या तिथी जन्म घ्या, तुमचा दोष काढून टाकले. द्वितीया गेली, मी द्वितीय आहे. अक्षय तृतीया गेली, तृतीयानं सांगितलं मी तुमचं दारिद्र्य काढील, माझ्याकडे या. चतुर्थी गेली, संकष्टी चतुर्थी. पंचमी गेली, षष्ठी गेली, कपिला षष्ठी, सप्तमी गेली, अष्टमी गेली. प्रत्येक तिथीनं देवाला निमंत्रित केलं, तुम्ही माझ्या कुशीत जन्माला या. पण नवमी गेल्यानंतर प्रभूचं फक्त दर्शन घेतलं आणि नवमी माता मागं फिरल्या. आणि मागं फिरल्यानंतर मग प्रभूने विचारलं, बोले मा प्रत्येक तिथी आली आणि प्रत्येक तिथीने माझ्याकडे काहीतरी मागितलं, पण तुम्ही माझ्याकडे काहीच मागितलं नाही. मग नवमी मात्याने सांगितलं, प्रभू तुझं अवतार कार्य चालू झालेलं आहे, कोणत्या तिथीत जन्म घ्यायचा हे तू ठरवलेलं आहे आणि तुझ्या कार्यात मला बाधा बनण्याची इच्छा नाहीये. फक्त एक आनंद कोणता आहे का, या निमित्तानं आज मृत्यू लोकात आल्यावर मला तुझं दर्शन घेण्यात चान्स मिळाला म्हणून मी आले. तर ही नवमी तिथीच्या ठिकाणी असलेली पहिली नम्रता. नवमी तिथी मधुमास नम्रता. बरं, 9 सर्वात मोठा अंक आहे जगाच्या पाठी. सर्वात मोठा अंक प्रवीण दादा कोणता आहे? 9. पण एवढा मोठा अंक असतानाही बरं का सर्वात लहान बनलेला आहे. सर्वात मोठा अंक 9 आहे, पण सर्वात नम्र आहे. 9 हा जगाच्या पाठी सर्वात मोठा अंक कोणता आहे? 9. आता 9 पेक्षा 10 मोठा आहे, पण एकाला शून्याचा आधार आहे. 10 पेक्षा 11 मोठा, पण एकाला एकाचा आधार आहे. 11 पेक्षा 25 मोठा आहे, पण दोनाला 5चा आधार आहे. स्वतःच्या ताकदीवर जो जबरदस्त उभा आहे त्या अंकाचं नाव 9. बरं, 9 म्हणजे संत अवतार आहे. 9 म्हणजे नम्रता. नम्रता म्हणजे संतत्वाचं लक्षण आहे. 9 हा संत आकाराचा अंक आहे. बरं, जे 9 इंग्लिश मधला आहे 9 पहा तरी संत आकार आहे, आणि मराठीतला आहे 9 पहा तरी संत आकार आहे. बरं, आता 9च्या सोबत जे अंक गेले ना ते सुद्धा 9 झाले महाराज. म्हणजे संताच्या सोबत जर तुम्ही गेला तर संत बनतात ना, हे अंकशास्त्राने सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे.
जे 9च्या सोबत गेले ना ते सुद्धा 9 झाले. कसे 9 झाले तर तुम्ही गणित करत चला, मी तुम्हाला सांगतो. हे बघा, अंकशास्त्रामध्ये नावाचा पाडा आहे. अंकशास्त्रामध्ये नावाचा पाडा आहे. पहिला पाडा 9 1 9, 9 2 18, 18 म्हणजे 8 आणि 1 9, 9 2 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 आणि 2 9, 9 चोक 36, 6 आणि 3 9, 9 5 5 आणि 4 9 सखी 54, 5 आणि 4 9 7 63, 6 आणि 3 9, 9 8 7 आणि 2 9 9 8 आणि 1 9 10. म्हणजे ही वृत्ती शिकवण्यासाठी ज्या प्रभूचा जन्म झाला ती 9वी तिथीच का निवडली, तर त्याच्यात हे शास्त्र होतं महाराज. विठ्ठल महाराज म्हणतात 2 प्रहरी आवाज, 2 प्रहरी कागसिरी सूर्य थांबला, 2 प्रहरी कागसिरी सूर्य थांबला, राम जन्मला कसखी राम जन्मला, राम जन्मला कसखी राम जन्मला, गंधयुक्त वायू तरी विष्णू ओघळले आसू सुखे कंठ दाटला, ओघळले आसू सुखे कंठ दाटला, राम जन्मला कसखी पहिल्या मृत्यू लोकात आले अवतार धारण करून. पूर्ण अवतारातला एक अवतार म्हणजे राम आणि मग दुसरा कृष्ण. आता कृष्ण आणि राम हे अवतार देवाचे झाले, पण हे कधी झाले? कधी झाले तर पृथ्वीवर दैत्य माजले, पृथ्वीवर दैत्य माजले आणि त्या दैत्याचं रक्षण करण्यासाठी, बरोबर ना, पृथ्वीवर दैत्य माजले, मगे वडील दैत्य, पृथ्वीवर दैत्य माजले, त्या दैत्यानं बरेच घर जाळले. महाराज एक सांगतो, दैत्य हा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नसतो बरं का. दैत्य म्हणजेच आतंकवादी. गावातला आतंकवादी, याचं घर पेटवणे, त्याचं रान फोडणे, त्याचा रस्ता बंद करणे, साऱ्याला गुरु मंत्र देणे, यांचा संवार करण्यासाठी का रक्षण करण्यासाठी? संवार, बरोबर आहे. संवार करण्यासाठी पहिला अवतार राम झाला, पण रामाने मर्यादा पुरुषोत्तम अवस्थेमध्ये संवार केले. खूप राक्षस मारले, 14 वर्ष वनात आलं पण खूप टपकवले. मर्यादाक्षम कार्य केलं प्रभू रामचंद्राने आणि अमर्यादित कार्य केलं. 9वीच्या ठिकाणी नम्रता, 8मीच्या ठिकाणी समाजाची जे धर्मपरायण लोक आहेत त्यांची कटकट घालवण्यासाठी 8मीला जन्म घेतला. बरं, 8मीला आल्यानंतर म्हणजे येण्याचं प्रयोजन तुम्हाला सांगतो. ते फुकट आले नाही, त्यांना आणायला गेले. कोण गेले? ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीनं गाईचं रूप धारण केलं आणि पृथ्वीनं गाईचं रूप धारण केल्यानंतर ती ब्रह्मापाशी गेली, आहे का नाही? आणि तिथं रडून सांगू लागली, रडून, हे देवा, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार,
दैत्य माजले पृथ्वीवर. मग त्या दैत्यांनी काय केलं पृथ्वीवर पापाचा नंगनाच चालवला. तरण्या बांड मुलींच्या इज्जती लुटल्या. चांगले मालकरी टपकून टाकले. चांगले वांगले ठेवले. हा, असे दैत्य माजले. मग पृथ्वी मातेला सांगितलं हा भार आता कवर सण करायचा. मग भगवंता गायीचं रूप धारण केलं. मग गायीचंच का केलं तर गाय हिंदू धर्माचा आराध्य दैवत आहे. असा एकही जीव नाही, असा एकही माणूस नाही का त्याच्या आईनं त्याला गायीचं दूध पाजेल नाही. काय म्हणत गोमाता निसती हिंदू धर्माचीच नाही, सर्वांची गोमाता आहे. हा, म्हणून गायीचं रूप. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास आहे. म्हणून गायीचं रूप धारण केलं. ब्रह्मापाशी गेली. ब्रह्माने नेत्रातून वाहत असे. नेत्रातून रडू लागली आणि रडल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं तथास्तु, घाबरू नको, मी लवकरच येणार आहे. बरं लवकर येणार म्हटल्यानंतर ठरलं महाराज अवतार धारण करायचं. श्रावणवती अष्टमीचा दिवस निवडला. पण निवडताना सुद्धा कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे सर्वात महत्वाचं आहे. आतापर्यंत देवाचे अवतार झाले फक्त क्षत्रिय कुलात झाले. देवाचे अवतार कोणत्या कुलात झाले? क्षत्रिय कुलात. देव फक्त क्षत्रियांच्या कुलात अवतार घेतो. आपल्या धर्मात 4 वर्ण नाही. आपल्या धर्मात 4 वर्ण नाही. पहिला वर्ण शूद्र, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य, चौथा ब्राह्मण. पहिला शूद्र, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य, चौथा ब्राह्मण. पैकी शूद्रांकडे सेवा, वैश्यांकडे व्यापार, क्षत्रियांकडे लढाई, ब्राह्मणांकडे वेद आहे. वेदाची रुचा गातो त्याला ब्राह्मण म्हणतात. धर्मासाठी जे लढतात त्यांना क्षत्रिय म्हणतात. हो, भगवान प्रभू रामचंद्र क्षत्रिय होते. क्षत्रियांचा पहिला कुल कोणता येईल का सांगता? क्षत्रियांचा पहिला कुल प्रभू रामचंद्रांचा कुल कोणता होता? रघुवंश म्हणजे राजपूत. माहिती तुम्हाला? राजपूत हे भारतातले पहिले क्षत्रिय. रघुकुलरीत सदा रघुवंश. रघु म्हणजे राजपूत. राजा दशरथ राजपूत होता. अज राजा राजपूत होता. राजा हरिश्चंद्र राजपूत होता. अज राजा राजपूत होता. राजा भीमक राजपूत होता. राजा जनक राजपूत होता. राजा संदीपनी राजपूत होता. राजा विश्वामित्र राजपूत होता. राजपुतांच्या हे बघा पहिले क्षत्रिय राजपुतांच्या कुळात प्रभू रामचंद्र अवतरले. रघुकुलरीत सदाच गाई प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुलाची ही रीत आहे. प्राण गेला तरी चालत पण वचन मोडायचं नाही. मग प्राणापेक्षाही जे वचनावर प्रेम करतात त्यांना राजपूत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. रघुकुल प्रभू रामचंद्र हे राजपुतांच्या कुळात जन्माले. आणि भगवान कृष्ण कोणाच्या कुळात जन्माला आले? भगवान गोपाल कृष्णाचा कुल कोणता आहे? यादव. करेक्ट. कोणता? यादव. म्हणजे यादवांच्या कुळात कृष्ण, राजपुतांच्या कुळात राम. राम मर्यादाक्षम. यादव आजही तुम्ही जाऊन पहा, नादच खुळा यादव व्हायचा. जसं इकडे पाटलायचं नाद खुळा तर तिकडे यादवायचा नादच खुळा. तुम्हाला सांगतो यदुवंशात जन्माला आले. यदु म्हणजे यादव. आणि यादवांच्या कुळात भगवान गोपाल कृष्णाची निर्मिती झाली. बरं तिथं का निर्मिती झाली? कल्पना करा. निर्मिती होण्याचं कारण आणखी तुम्हाला सांगतो. हे 2 होते, 2 सख्खे भाऊ. त्यात पहिला पंडू, दुसरा धृतराष्ट्र. पंडू राजा, हस्तिनापूरचा राजा पंडू. हस्तिनापूर हे भारताची राजधानी. हस्तिनापूर. हस्तिनापूरचा राजा कोण होता? पंडू राजा. पंडू राजा वारला. पंडू राजा मेला. पंडू राजा मेल्यानंतर त्या गादीचा खरा वारस कोण होता? माझे बाबा धर्मराज. निश्चित. बर मग धर्माला गादी मिळाली का? नाही. मग गादी कोणाकडे गेली? त्यांनाच दैत्य म्हटलेले. हे आपल्यात राहतात, आपलंच खातात, आपलंच दळतात. ही खरी दैत्याची अवलाद. अरे महाराज महाभारतामध्ये या 2 माता आलेल्या आहेत प्रामुख्याने. पहिली कुंती, दुसरी गांधारी. कुंतीनं 5 पोरं जन्माला घातले. गांधारीने 100 पोराला जन्माला घातलं. पण कुंती 5 पोराची आई झाली पण गांधारीला आई होता आलं नाही. विद्वान लोक गांधारीच्या मातृत्वावर टीका करतात. मला टीका करायची नाही, ती माझी माता आहे. प्रत्येक स्त्रीला बाळ होतं पण प्रत्येक
प्रत्येक स्त्रीला बाळ होतं, पण बाळाला जन्म घालणारी स्त्री ही प्रत्येक आईच असते असं मात्र नाही. किती बायाला बाळ झालं ते विहिरीत फेकून देईल, किती बायाला बाळ झालं नदीला न देईल. ही गांधाऱ्याची अवलाद दैत्य, पृथ्वीवरील दैत्य महातले ते. गर्भपात कोणा केला रे आतापर्यंत? हे बघा, धर्मगुणाला 3 पाप कारण आहे. माझ्या इथं बऱ्याच लोकांनी कॅसेट घेतलेल्या आहे, जुने कॅसेट. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. या कॅसेट मध्ये गायी कशा कापल्या जातात, तरुण मुली हुंडा घेऊन कशा मारल्या जातात आणि गर्भपात कशी केली जातात आणि हे करणारे कोण आहे याच्यावर मी बोललेलो आहे. मला सांगायचं आहे, धर्माचा हास्य कधी होतो? हे 3 पाप. त्यातलं पहिलं पाप गो हत्या, दुसरं पाप स्त्री हत्या, तिसरं पाप बाल हत्या. इमानदारी सांगा, आतापर्यंत गर्भपात म्हणजे लहान पोटात, जर पोटातला गर्भ तपासायचा, पोराचा असेल तर ठेवायचा, पुरीचा असेल तर काढून टाकायचा. गर्भपात करणारी अवलाद हिंदूची का मुसलमानाची? जगताप सर, नाही, आता अलीकडे दैत्य जुना काळ सांगतो. मुसलमानामध्ये 10 पुरी होऊ द्या, मुलींचा कंटाळा करत नाही. मुस्लिमामध्ये 10 मुली होऊ द्या आणि किती गरीबाच्या मुसलमानाच्या पुरीचं लग्न न घेऊ द्या, त्या पुरीचा बाप जर गरीब असेल ना तर 50 मुसलमान एकत्र येऊन त्याला मदत करतील. बेटी का आहे चंदा फालतू खर्च करणार नाही. हा 2 एकर इथून मग 51,000 डीजे ला येतो. मला सांगायचं काय, धर्माच्या वाटोळा झाला, थोबडीमध्ये धर्म बुडाला. कोण बुडवला? तुम्ही तुमचा धर्म. मी काय म्हणतो, गावात राहणाऱ्या मुसलमानांनी मस्जिद बांधली आणि ते मस्जिद मध्ये नमाजला जातात. त्यांचं चुकतंय असं तुम्हाला म्हणायचंय का? चाहे हिंदू हो, ख्रिश्चन हो, सिख हो, ईसाई हो, कोई भी हो, हर किसी को अपनी जात और धर्म प्यारा रहता है. प्रत्येकाला आपली जात धर्मप्रिय आहे. एखाद्या मुसलमानाला वाजू नका म्हणून, एखाद्या मुसलमानाला बाबा तू इस्लाम आहे आणि इस्लाम धर्माचं पालन कर हे त्याला सांगायची गरज पडते का? एखाद्या ख्रिश्चनाला बाबा तू ख्रिश्चन आहे आणि ख्रिश्चन धर्माचं पालन कर हे त्याला सांगायची गरज पडते का? नाही. पण हिंदूला सांगावं लागतंय तू हिंदू आहे आणि हिंदू धर्माचं पालन कर. हेच खरं धर्म बुडण्याचं लक्षण आहे. हिंदूला हिंदू धर्माचं ज्ञान देणं म्हणजे धर्म बुडण्याचं लक्षण आहे. अरे तू त्या कुळात जन्माला आला, त्या गोत्रात जन्माला आला आणि त्याचं ज्ञान जर बरं, तुम्हाला एक सांगतो, कशाचा देव कशाचा धर्म असं म्हणणारे लोक कोणाचे? आपले. ज्ञानोबाची समाधी उचकून पहा, हडूक सापडणार नाही. आणि तुकाराम महाराज भोगसून टाकले, त्यांचा खून झाला, ते वैकुंठाला गेले नाही असं बघणारी नालायक आपले. कशाला दुसऱ्या नाव ठेवता तुम्ही? बरं हे बघा, जे कुराण शिकवतं ना तेच गीता शिकवते. बरं काहीच नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये हे 2 ग्रंथ प्रामुख्याने आलेले. तुम्ही म्हणता हिंदू धर्म सनातन आहे, मुस्लिम सनातन नाहीये का? मुस्लिम सनातन नाहीये का? मुस्लिम काय कोण निर्माण केला का? मुसलमान धर्म हा सुद्धा सनातन आहे. इस्लाम सनातन आहे. इस्लामचा कुराण ग्रंथ हा पुरातन ग्रंथ आहे. ते ग्रंथ लिहिणारा साक्षात तो आहे, देव अल्लाह मालिक. त्याला काय म्हटलेलं आहे? अल्लाह मालिक. त्याने लिहिलेला आहे तो. आणि तो ग्रंथ परिपूर्ण अवस्थेत लिहिल्यानंतर अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ज्या महिन्यात या मृत्यू लोकात कुराण पाठवला त्या महिन्यात देवाचा शुक्रिया अदा करण्यासाठी मुस्लिम लोक रोजे धरतात आणि देवाचे नमाज करतात. माहितीये का तुम्हाला? कुराण मध्ये रमजान, बरोबर, त्याला काय म्हणतात? रमजान. मला सांगायचं काय, आपले बारदून वर्षातले उपवास किती येतात? बारदून 24-25 उपवास आपले येतात आणि रमजानचे रोजे महिनाभर असतात. पण आपलं कसं त्याचं वेगळं आहे महाराज. रोजे जर पकडले ना तर ते जास्त बोलत नाही, कोणाशी भांडत नाही, मौन व्रत बाळगतात. तुम्ही शिव्या द्या, बोलत नाही ते शिव्या. बरं, ते सकाळी झोपेतून उठले असे बाबा, आंघोळ झाली तर दिवस उगवल्यावर तर दिवस मावळेपर्यंत नारळाच्या खाली थुका सुद्धा गेलं नाही. आपला जे येईल ते हाणतो. वरून म्हणतो जेवण सांगितलेलं येता जाता चोर, पण एकादशी चोर आणि एकादशी करतोच का आला? कोणत्या ग्रंथात येता जाता चोर आणि एकादशी? मला नाव नाही ठेवायचं, मला तुम्हाला एक जागा करायचंय, ध्यानात ठेवा. हे बघा, प्रत्येकानं धर्माचं पालन केलं पाहिजे. माझं काय मत आहे, धर्माचं रक्षण करण्याचं कारण काही देवाचं संतांचंच नाही,
आपलं सुद्धा ते कर्तव्य आहे. ते कर्तव्यात आपण सुद्धा पार पडलो पाहिजे, हे माझं मत आहे. आणखीन त्याच्या पुढे जाऊन सांगतो, इस्लाम मध्ये बोल नका रे, इस्लाम मध्ये मंदिराचं जर काम नाही झालं ना, मस्जिद मध्ये, आमच्या मुख्याला मस्जिद झाली, लय मोठी मस्जिद झाली. माझा मित्र आहेत मोहम्मद तांबोळे म्हणून, मोहम्मद शेख तांबोळे. आम्ही लहानपणापासून शाळेत एकत्र फिरलो, एकत्र वाढलो, एकत्र फिरलो. आणि आजही आम्ही दोघं, जरी त्याची दाढी गोल टोपी, मी गाडीत बसून आम्ही जातो कीर्तनाला. एक दिवस मोहम्मद मी मुखेडच्या बाजारात तळावर उभे होतो आणि एक जालन्याचा व्यापारी तिथं आला, काळीच गाडी होती. आणि आल्यानंतर मग त्याने पाहिलं, ते मोहम्मद शेखला बोलून घेतलं, भाई इधर म्हणे, या मस्जिद का काम चालू म्हणे. हा. मग त्यानं खिशात नोटाबंदी होईल नव्हती, 1 लाख रुपयाचा, हजाराच्या नोटाचा 1 लाख रुपयाचा बंडल काढला. बरं का, सत्य घटना आहे, व्यासपीठावर खोटं सांगणार नाही. 1 लाख रुपयाचा बंडल काढला आणि मोहम्मद शेख तांबळ्याच्या हातात देऊन टाकला आणि हे मस्जिद केले. मग त्याने सेट अप काढणं, मोबाईल नंबर देणं, म्हणे तो म्हणे मोबाईल रक्ताच नाही म्हणे. त्याने काय झालं, मोबाईलच रक्ता नाही तर काय नंबर देऊ, नंबरच नाही मेरे पास, प्रोग्राम केले बोलायला काय कोई बात नाही जाम. मग त्याने 1 लाख रुपये दिले, पेठातून गाडी फिरवली, तसंच गेला, निघून गेला. मग मोहम्मद शेखला म्हणलं, का हे 1 लाख रुपये तुमच्याकडे काल दिले? तो म्हणे, महाराज हे 1 लाख रुपये मस्जिदचं काम चालू आहे ना, मस्जिदला दिले. म्हणलं कोण आलो तू? मला काय माहिती म्हणे कोण आला. म्हणलं तुम्हाला ओळख नाही आणि 1 लाख रुपये तुमच्या हातात देऊन तो निघून काय टापा आणता म्हणे. म्हणलं शेठ तुम्ही काय खोटं बोलता, म्हणलं उगाच खोटं बोलता. तो म्हणे, महाराज तसं नाही, आमच्यात असं आहे, तो शेठ आले त्यांनी माझ्याकडे 1 लाख रुपये दिले ना, त्यांना माहितीये हे पैसे मस्जिदलाच जाणार यात शंका नाही. म्हणून मुसलमान हा कधीच चंद पैशासाठी, देवाच्या पैशाला लाचार बनत नाही का, तर त्यांच्या इस्लाम मध्ये. आता मी एक कार्यक्रम केला नगर जिल्ह्यात, नाही आष्टी तालुक्यात, बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सुलेमान देवळा म्हणून गाव आहे, सुलेमान देवळा. तिथं शर्मा महाराजांचं कालन माझं आगलं जागृत आता श्रावण महिन्याच्या शुद्ध एकादशीला. तर तिथं 75% मुसलमान आहे, 25% दलित आणि मराठा आहे. पण तिथला सप्ताह असं झाला महाराज का त्या 9च्या 9 पंक्ती इस्लाम मुसलमान लोकांच्या होत्या, 9च्या 9. मला सांगायचं काय, अरे हा जो धर्म आहे ना, मला एकच सांगायचंय. बरं आता गवळणी मध्ये नामदेव महाराजांची एक गवळणी, तुम्ही जर म्हणत असाल ना इस्लाम अचानक जन्माला आला, तर नामदेव महाराजांची एक गवळणी, नामदेव महाराज त्या गवळणीत काय म्हणले, तुमच्या पाठात सवय महाराज आहे का नाही, एक एक संगतीने ठकविल्या गवळणी, गवळणी मराठी कानडी गुजरणी एक ठकविल्या, ठकविल्या, ठकविल्या एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने ठकविल्या, एक एक संगतीने ठकविल्या, एक एक मराठी एक कानडीला, एक मुसलमानी, एक आयशा खरं सांगा, नामदेव महाराज काय म्हणले, भगवान गोपाल कृष्णाच्या काळात सुद्धा मुसलमान गवळण. बोला ना थोडं माईक मध्ये बोला ना. भगवान असं बाबा चुकीचं आहे, काही चॅलेंज नाही ना? नाही नाही, हे बिगर शेपटीचे पोपट कांता लावून देतात मजा पाहता. भगवान गोपाल कृष्णाच्या काळात सुद्धा मुसलमान गवळण होती, म्हणजे याचा अर्थ कृष्णाच्या काळात सुद्धा इस्लाम होते. काही शंका आहे? आणि मग कशाला तुम्ही मारा? बरं मला सांगायचं काय, ते जर त्यांच्या धर्माचं पालन करतात तर तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा. रस्त्यानं चाललेली मुसलमानाची मुलगी पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत स्वतःला झाकून घेते का नाही? तुमच्या मुलीला जीनच्या पेटी घालायला मुसलमानांनी शिकवलंय का? मी सुद्धा मुलीचा बाप आहे, मी आजोबा आहे, माझं 49 वर्ष वय, मी ग्रॅज्युएशन झालेलं माणूस आहे, माझं जनरल नॉलेज झालेलं आहे. मी फुकट व्यासपीठावर उभं राहून बोलत नाही.
मला कोणाच्याच लेकरांना नाव ठेवायचं नाही, पण संस्कार तुम्ही लावाल. हे बघा, थोडासा फतवा जर निघाला, बुरखाबंदी झाली तरी घोषणा काय झाली, इस्लाम खतरे में है, सावधान. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं, याला म्हणायचं धर्माचे पालन. हा, धर्माचे पालन. मग कोणताही धर्म असो, मग धर्माचं जर पालन केलं तर धर्म वाढतो, आणि धर्माचं जर खंडन केलं तर धर्म बुडतो. आणि ज्या ज्या वेळेस धर्म बुडतो ना, त्यावेळेस त्या धर्माला तारण्यासाठी भगवंताचा अवतार होतो. कळलं? माझं बोलणं कळलं का परत? धन्यवाद पाटील. विठ्ठल विठ्ठल. बरं, घरी थांबावं असं, आरामाला थांबावं असं वाटतं मला, पण फोन आला लगेच काटा फुटतो. ये नशिबाने नाही दिले म्हणजे बरं होईल. आणि नाही महाराज, आता काय सांगायचं तुम्हाला याच्यात, म्हणजे जे काय जावे त्याच्या वंश तेव्हा फक्त मालकाची ड्युटी ती मनीद्वारे पार पाडायची असते म्हणून. नंतर माझं काय आता काय सांगायचं, तब्येत लय मला साथ देते असं काही नाही. अनंत आजाराने ग्रासलेला माणूस आहे मी, पण उभं राहिलं का तुमच्याकडे पाहिलं मला जोश आला. सवय महाराज तुम्हाला पाहिलं, महाराजांना पाहिलं, अशोक बाबा पाहिले, इथं आमचे वेई गुगे महाराज पाहिले, इथं आमचे बाबासाहेब दादा आले, भास्कर दादा आले, एवढं मंडळी पाहिलं. मग आता हे कायम फक्त एवढ्या लांब कशासाठी सणाबाबाचं त्यांनी जर तोड पाहिलं, मग आपण बोललो पाहिजे म्हणून बोललं. मला आता एक सांगायचंय बरं का, धर्माचं जर पालन केलं, धर्माचं जर पालन केलं तर धर्म तरतो. इस्लाम धर्म तरला नाही. इस्लाम धर्म, तुम्हाला एक सांगू का, त्या काळात 12 कोटी मुसलमान होते भारतात. 1947 ला फाळणी झाली देशाची, 12 कोटी मुसलमान पाकिस्तान मध्ये गेले. पण तिथं जाऊन त्यांनी इस्लाम सोडला का पकड धरला? पकडला. आणि आजही ते इस्लामवर कट्टर आहे. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे त्यांना धर्म, ते धर्म वाढवायच्या भानगडीत नाही पडत, ते धर्म सांभाळतात. तुम्ही फक्त धर्म सांभाळा, तो धर्म आपोआप वाढल्याशिवाय राहत नाही. इस्लामी गावाचे गाव झाले, देशचे देश झाले का? त्यांनी धर्म सांभाळा. तुमचं एकच लोक म्हणतात फक्त हिंदू भारतातच हिंदू आहे, बाकी हिंदू हे अल्पसंख्यक आहे. का भारतात हिंदू? अहो, आजचे बरेच हिंदू आहेत, क्वालिफाईड बनले होते हिंदू, स्वतःला हिंदू म्हणायला सुद्धा त्यांना लाज वाटते. काय म्हणणं तुमचं? आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी. त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचं काय, तुमचा धर्म जर तुम्ही सांभाळला नाही तर तो बुडणार. यात शंका काय? त्यात शंका काय? आणि म्हणून धर्माचं पालन करा. कीर्तनकार लोक काय म्हणतात, धर्माचं रक्षण करा, धर्माचं रक्षण करा. मी म्हणतो तुम्ही धर्माचं रक्षण करायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त धर्मात शिकवतो ना त्या पद्धतीने वागा आणि जगा. धर्माचं रक्षण आपोआप झाल्याशिवाय हा ज्या अवताराला आला, हा काही नाही पावडे खायला आला काही. बरं, भगवान गोपाल कृष्ण आल्यानंतर नवल केवळे नकळे कानोबाचे कोडे. त्याचं कोड तुम्हाला एक सांगतो. इथं आल्यावर त्यानं काय सांगितलं होतं माहितीये का? भगवान गोपाल कृष्णाच्या नगरीमध्ये हे दोघ जण गेले होते युद्ध मदत मागायला. कोण कोण? अर्जुन आणि दुर्योधन. अर्जुन पायाजवळ उभा राहिला, दुर्योधन हुशार उभा राहिला. देव उठल्यानंतर पहिली नजर कोणाकडे गेली? अर्जुनाकडे. दुर्योधनाला राग आला, देवावर खवळला. बरं, ही दैत्याची अवलाद खवळत असते. हे जवळ मार भेटत तवरच आपले दैत्य भेटायचं बंद झालं, ते आपल्याला उलटायला टाइम नाही. सापच ना. हो, हा लगेच काय म्हणे, तुला पटतं का? तू अर्जुनाची बाजू घेतो, मी किती वेळ चालो, त्याच्या आधी आलो, तू माझ्याशी बोलला नाही. अरे म्हणे, मी तुला पाहिलंच नाही. दोघांनी मदत मागितली. भगवंताने एकच सांगितलं, एका बाजूला माझं पूर्ण सैन्य, दुसऱ्या बाजूला मी आहे. कोणाला कोण पाहिजे करा चॉईस. अर्जुनाने हात जोडले आणि एकच सांगितलं, तू माझा स्वामी, मी तुझा रंग पाहता दिसेवे. तू माझा आहे आणि मी तुझा आहे, याच्यापेक्षा मला काही लागत नाही. मला तू हवाय. मग दुर्योधनाने विचार केला, याला काही नेऊन काय आपल्याला चपात्या भाजायला लावायचं आहे का? युद्ध करायचंय, सैन्य पाहिजे आपल्याला. मग सांगितलं, कृष्णा तू त्याच्या बाजून राह, तो सैन्य मला दिली. घेतलं सैन्य. आणि याला यादव कुळाचा नाशच करायचा होता, कारण हे यादव काही साधे नव्हते. बरं, मग आणखीन पुढचा परिणाम मी तुम्हाला सांगतो. यादवांच्या कुळात ज्यावेळेस युद्ध नीती देवाने सांगितली तर युद्ध हो मी बरोबर सांगतो, बोल नका. यादवांच्या कुळामध्ये युद्ध नीती सांगितली. भगवान गोपाल कृष्णाने बरोबर करून सांगितलं,
यादवांनो नीट ऐका, मी कोणाच्याही बाजूला राहो पण शस्त्र हातात घेणार नाही. का हो? इमानदारी सांगा बरं का. करायचं काय आहे? युद्ध. आणि आपटे काय म्हणला? शस्त्र हातात घेणार. हे काय बोलणं व्हायचं? मग शस्त्र का हातात घेणार नाही? तर शस्त्र हातात न घेण्याचं कारण तुम्हाला सांगतो. भगवान गोपाल कृष्ण किती बायका केल्या? 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष. आपण बरोबर जन्म करू, काय प्रॉब्लेम नाही. भगवान गोपाल कृष्ण किती बायका केल्या? 16,000. 200 100 एवढ्या बायका होत्या. 16,000. देवाला किती बायका होत्या? 16,100. 16,108. मग 16,100 बाजूला ठेवतो मी, खाली 8 बायकाचं नाव सांगा त्याचे. सर सांगा ना बरं, कुठं आहे 16,108 बायका? बरं आता आणखी एक बोलू का? देवानं जर 16,108 बायका केल्या असत्या तर तुकाराम महाराज त्याला काय म्हणले? तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी. 16,108 बायकाचा धनी ब्रह्मचारी असू शकतो का? आणि जो ब्रह्मचारी आहे तो 16,108 बायका करू शकतो का? काय गणित हो हे? लोक म्हणतात भगवान गोपाल कृष्णाने 16,108 बायका केल्या, मला 3 करायला काही अडचण आहे का? 4 कर ना, 4 कर. पण त्यानं निश्चय बायकाच नाही केलं, त्यानं 12 गाव अग्नी गिळला. तू थोडा तू काय काय म्हणलं? त्यानं करगळी गोवर्धन पर्वत उचलला, तुला ढेकूळ उचलत नाही. तो चेंडू आणायला यमुनेच्या डोहात गेला, काली या सापाचं मर्दन करणारा. तू इचुला घाबरतो. का म्हणलं? जेलमध्ये जन्माला आलं ती सारी गंमत तिची उलटी होती भाऊ. 16,108 बायका वगैरे काही नाही. ध्यानात ठेवा. 16,000 ऐका, बोलायला मला उभं करेल तुम्ही, मग फक्त ऐकत राहा. राहत नाही बोला ते काही. 16,108 बायका कशा आहे? देवानं 16,108 शस्त्र सोबत आणलेले होते. ज्यावेळेस या पाण्यात त्याचा अवतार झाला, श्रावण मध्ये अष्टमीला आलं ना, आल्या पहिल्या शस्त्राचा वापर केला. त्यानं म्हाताऱ्याला सांगितलं मला इथं ठेवू नको, मनसे असे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ, मला इथून उचल नंदाच्या घराला घेऊन जाय. माया उपजली, मला तिथं ठेवून तिला इकडे घेऊन ये आणि मग माझा कार्यक्रम मी चालू करतो. देवानं ज्यावेळेस तो इथं आला ना, येण्याचं प्रयोजन राहतं. तुम्हाला इथून कर्नाटकला जायचंय सर, पण कशासाठी जायचं हे आधी ठरतं, मग तुम्ही कर्नाटकला जाता. बरोबर आहे की नाही? आता हा इथं अवताराला आला, पण कशासाठी आला हे आधी ठरलेलं होतं, तेव्हा तो आला. धर्म रक्षावय अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त. आता हा संदर्भ लय मोठा आहे माझ्या बाबा, पण कोणत्या भाषेत त्यांच्या पुढे मांडावा हा कधी कधी प्रश्न पडतो. बरं का, मला एक सांगायचंय, तर तो धर्मरक्षणासाठी इथं आला. मग धर्मरक्षणासाठी जर आला तर त्याला बिगर हत्याराचं येऊन जमल का? मग तो येतानाच हत्यार घेऊन आला. मग किती हत्यार आणले त्यानं? 16,108. हे मायेचे स्वरूप आहे. हे काय आहे? मायेचे स्वरूप आहे. आता देवाने 16,108 मायेचे स्वरूप अवतार धारण करताना ते सोबत आणले. मग ते आणले तर कुठं आहे? तर ते मायेचे स्वरूप सांगतो. 13,000 मायेचे स्वरूप आलं लक्षात. 13,000 मायेचे स्वरूप देवाच्या मस्तकात होते. 13,000 मायेचे स्वरूप देवाच्या मस्तकात होते. 3,000 मायेचे स्वरूप देवाच्या नाभी कमलात होते, म्हणजे बिंबित होते. आणि 108 मायेचे स्वरूप देवाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात होते. वेदाने बाण पुढे मारला, अंगठ्याला बाण मारला, देव निज धामाला गेले. ज्यानं पूर्ण यादव कुळ संपवलं तो एका अंगठे एका बाणाने निज धामाला जाऊ शकतो. शक्य आहे का? फक्त हत्यार रिवर्स आले. आणखी सांगतो, 13,000 इथे, 13,000 इथे, 13,3 16,100. बरं, हे जे हत्यार आहे हे स्त्रीलिंगी हत्यार आहे. मायेचं स्वरूप म्हणता याला. माया शस्त्र. हात वर केल्यावर चक्र येत होत, हात पुढे केल्यावर गदा येत होती, तोंड वाचवलं जाळ निघत होता. ही काय भानगड? तो काय शाबरी दे का? भुतळ पण शिकून येत होता. अरे हे हत्यार होते. आणि हे मायेच्या स्त्रीलिंगी हत्याराचा देवाने उपभोग घेतला. कोणासाठी घेतला? युद्धासाठी. मग देवाने या शस्त्राचा उपयोग युद्धासाठी केला, म्हणून 16,108
मायेच्या स्वरूपाचा भोग भोगून सुद्धा तो कोण आहे? ब्रह्मचारी. हा त्याचा अर्थ. आणखी एक सांगतो. 16,108 मायेचे स्वरूप त्याने धारण केले आणि मग तो इथं आला. आणि त्यानं अर्जुनाला दुर्योधनाला काय सांगितलं? मी कोणाच्याही बाजूने उभा राहू पण शस्त्र हातात घेणार नाही. का तर त्याला पुढे सांगायचं होतं, अरे अर्जुना, मला युद्धाला तुमच्या शस्त्राची गरज नाही. का? अरे मी येताना शस्त्र घेऊन आलेलोय हे सांगायचं होतं. पण जवळ कोण होता? दुर्योधन. म्हणून बोलले. तुम्ही विचार करा का हो, आपलं साधं बांधावरचे युद्ध राहतं तरी आपण विगत कुरडीची निघतो. किरकोळ युद्ध राहत. इकडून दगड तिकड पडेल, इकडूनचा दगड तिकड पडेल, युद्ध किरकोळ. पण तरी अप टू डेट, काही काठे, काही जंतर, हे मंत्र सगळं लागतच ना. मग किरकोळ युद्धाला जर कुऱ्हाड लागत तिथं त्याला महाभारताचं युद्ध करायचं होतं. तो काही इथं काही निसता पावडे घाल नाही दादा. आणि म्हणून मग येताना त्याने ते स्वरूप आणले आणि त्या स्वरूपाच्या त्या मायेच्या शास्त्रामध्ये गदा होती, आहे का नाही, चक्र होतं आणि ते सोबत घेऊन आला. आणि म्हणून त्याचा अंदाज तुकोबाराने पाहून अभंगात सांगितलं त्यांनी. राहू दे आता, एवढे काय तांदूळ वाटले पाहिजे त्यांच्या हातात आहे ना. तांदूळ नाही, त्यांनी फक्त असं करायचं जसं काय फेकले जाते, तसं काही नाही. हा बर का. आता ऐका, मला आणखीन सांगायचंय. भक्ता राखे पायापाशी. राखण कोणाचं आहे? राखण कोणाचं आहे? भक्ताचं आहे. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राय. आला पळत आला आणि द्रौपदीला वस्त्र पुरवले. आता द्रौपदीचे वस्त्र ओढणारा कोण होता? दैत्य. काय नाव त्याचं? दुःशासन. दुःशासन हे गांधारी नंदन. लय अवघड गांधारी. मग तुम्हाला एक सांगू का, सात्विक लेकरं जन्माला सुद्धा आणायला आई बापाच्या रक्तात चांगले संस्कार असे लागतात, तेव्हा पोरं चांगले जन्माला येतात. हा, मला सांगायचं काय, सर्वात महत्वाचा मुद्दा, आपले पोरं चांगले जन्माला यावेळेस सांगतात तर याच्यात आई बापाच्या रक्तात तो दोष नसावा, रक्त सात्विक असावं. आणि मी तुम्हाला सांगितलं, कुळात एक साधू जन्माला आला 1000 पिढ्याचा उद्धार करतो आणि कुळात एक गुंड जन्माला येऊ द्या तो 1000 पिढ्या नरकात घालतो. आणि हे काय भानगड झाली का? आता गांधारीचा नवरा, काय गांधारीच्या नवऱ्याचं नाव काय? गांधारी आईच्या नवऱ्याचं धृतराष्ट्र. त्याला आंधळच होत ते. हा आहे ना. बर, आता आणखी बोलू का? मला नाव नाही ठेवायचं बरं काय यायचं. तुम्ही ऐकणारे चतुर लोक आहे. हो, जो योग्य ते ठेवणार नाही. पण बाबांना असं बोलायला नको पाहिजे, असं काही म्हणू नका. हा, युट्यूबला मिळून दिसू एखाद्याला काही खटकलं ना, भाऊ बिंदास मला विचार, मी तुझ्या टोटल प्रश्न उत्तर दे. आणि प्रश्न सुटला तर 1000 रुपये देईन. फुकट काय शिवाय द्यायचे पैसे घेतो आपण? फुकट काय प्रश्न उत्तर. फक्त एक सांगू का, जे आंधळ होतं ना, त्या आंधळ्याला डोळाच बाईनं पाहिलं. बरं, गांधारी ही गांधार राजाची कन्या. गांधार म्हणजे गुडघ्यात द्यायच्या. आणि त्याची पोरगी लग्न जुळलं, नवरा आंधळा आहे, पाहिला. आणि नवरा आंधळा पाहिलं, गांधारीनं सुद्धा विचार केला, जर माझा नवराच आंधळा आहे तर मी सुद्धा माझ्या डोळ्याचा वापर करणार नाही. घेतली काळी पट्टी बांधून डोळ्याला. कोणा? गांधारीनं. आता मला तुम्ही शुद्ध लोक आहे, मला तुम्हाला एकच विचारायचं का, नवऱ्याला दिसत नाही म्हणून बाईने डोळ्यावर पट्टी बांधून घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का मूर्खपणाचं? हा दादा, नाही सर, माझा शब्द परत ऐका. नवऱ्याला दिसत नाही, माझ्या मावल्या माझ्या बहिणी सुद्धा मला उत्तर देतील. नवऱ्याला दिसत नाही म्हणून बाईनं डोळ्यावर पट्टी बांधून घेणं. नवऱ्याला डोळे नाही ना, तर मला सुद्धा माझ्या डोळ्याचा वापर करायचा नाही. तिनं लगे डोळ्यावर काळी पट्टी बांधून घेतली. मग नवऱ्याला दिसत नाही म्हणून बाईनं डोळ्यावर काळी पट्टी बांधून घेणं हे तिचं शहाणपणाचं लक्षण आहे का मूर्खपणाचं? महाजन बाबा, अहो मा मूर्खपणाचं लक्षण आहे. मा शहाण्या बाईने एवढाच विचार केला असता, हे देवा, अरे मा नवऱ्याला डोळे नाही ना, पण तो मला तर दिले ना. मा डोळ्यानं मी मा नवऱ्याचं काम करीन, सावली सारखी त्यांच्या मागे उभी राहील, सोयी इतका दुःख द्यायला होऊ देणार नाही, काटा टोचू देणार नाही, झोपेपर्यंत पाय दाबील, मा नवऱ्याला मी काहीच करू देणार नाही, सारं काम मा नवऱ्याचं. हा, हे शहाण्या बाईचं काम राहत.
अहो ही बाई आंधळ भाऊ आंधळा असल्यामुळे बाईनं शायनिंग मारली, तिनं डोळ्यावर पट्टी बांधली. परिणाम पा, बाई आंधळी भाऊ आंधळा. आणि आंधळ्या बाईपासून आंधळ्या भाऊ पासून आता एक तर खरंच आंधळ होतं, पण दुसरं तर डोळे असून आंधळ झालं. हा त्यांचा अज्ञानपणा. बाई आंधळी भाऊ आंधळा. पुढं 100 पोरं जन्माला आली आहे दोघायला, पण 100ची 100 आंधळी. हो 100ची 100 आंधळी. काय म्हणणार तुमचं? 100ची 100 एकही एकादशी द्वादशी जणवतो. सारी आमुषा पुनव, आमुषा पुनव, आमुषा पुनव. अरे काय धंदा आहे. बर आता मी म्हणतो हे रस्त्यानं चाललं, काय काय द्रौपदीच्या अंगावर मारतात खापरफुडीच्या डोक्यावर. द्रौपदी म्हणली अंधे का पुत्र अंधाही राहता इसले महाभारत घडा. ए मूर्खा, एवढ्या गोष्टीमुळे काय दुर्योधन काय एवढा बावळट होता का? चतुर्वेदी होता महाराज. लाक्षाग्रह बनून त्याला पांडव जाळायची नीती आखली. हे साधे असतील का दादा? हे यदुवंश, हे यदुवंश क्षत्रियांना घातक होते. मग हे यदुवंश क्षत्रियांना घातक. यदुवंश एक क्षत्रियच आहे, पण ते क्षत्रियांना घातक. मराठे क्षत्रियच आहे, पण शिवाजी राजांना घातक कोण बनले? मुसलमान बनले का मराठी बनले? मला नाव नाही ठेवायचं बरं का. धर्म लढा होता का मुसलमान लढा होता? धर्म लढा. बरं आज जेवढे मुसलमान आहे महाराष्ट्रात, माझ्याकडे लक्ष द्या. थोडंसं 5 मिनिटं मागे पुढे झालं काय देवलं की तुमच्यावर राग भरायचं नाही. 12ला देवाचं तोंड जोडलं असं काही नाही. हा तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, कारण मला तर एक बोलायचीच कॅपॅसिटी नाही, पण तरी तुमच्याकडे बोलतोय. मला सांगायचं काय, छत्रपती शिवाजी महाराज आज जेवढे महाराष्ट्रात मुसलमान आहे ना सर, तुम्ही इतिहास शिकवत असाल. माझा इतिहास परिपूर्ण झालेला आहे. 1980 सालपासून मी महाराजांच्या इतिहासावर स्टडी केलेला आहे. मी शिवरायांच्या इतिहासावर, राजा संभाजीच्या इतिहासावर, आईसाहेब जिजाऊ लखोजी जाधव, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शहाजीराजे, मालोजीराजे यांच्या जीवनपटावर मी सलग 1 वर्ष बोलू शकतो. सलग बरं जे दररोज 3-3 तास मी इतिहासावर लेक्चर देऊ शकतो. आणि जे आज बोललो ते उद्या बोलणार नाही, इतका मी इतिहास स्टडी केलेला आहे. पण मला आता सांगायला वेळ नाही. मला एकच सांगायचंय, युट्यूबला आहे माझे कार्यक्रम, मी बऱ्याच शिवरायांच्या याच्यावर बोललेलो, राजा संभाजी याच्यावर बोललेलो. मला एकच सांगायचंय, शिवाजी राजांनी जे युद्ध केलं ते धर्मयुद्ध होतं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. बरं शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये आज जेवढं महाराष्ट्रात मुसलमान आहे ना, त्याच्या 4 पट मुसलमान त्याही काळात होते. पण तुम्ही इतिहासामध्ये स्टडी मला दाखवा, शिवाजी राजांच्या सैन्यात 60% सैन्य हिंदूच होतं, 40% सैन्य मुस्लिमांचं होतं. 60% हिंदूमध्ये अनेक हिंदूंनी महाराजांशी दगा केला. हे मी नाही सांगत, याला इतिहास साक्ष आहे. परंतु 40% मुस्लिमांमध्ये एखाद्या मुसलमानाने शिवाजी राजांशी गद्दारी केली. अशा गद्दार मुसलमानाचं, एकतरी मुसलमानाचं मला इतिहासात तुम्ही नाव दाखवा. आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, शिवाजी महाराजांचे पूर्ण अंगरक्षक 38 होते. शिवाजी महाराजांचे पूर्ण अंगरक्षक 38 होते. 38 पैकी प्रमुख अंगरक्षक 13 होते आणि 13 पैकी 11 मुसलमान होते. कोण होते ते? मदारी मेहतर, अकबर सिद्दीकी, फिरोजी, फर्जत, हैदर अली, पठाण, इब्राहिम, बाबा याकूब ही लोक कोण होती? मुस्लिम होती. पण मुस्लिम सरदारांनी शिवरायांसाठी प्राण दिले. आणखीन त्याच्या पुढे जाऊन सांगतो, जर शिवरायांच्या सैन्यात मुसलमान होता ना, तर औरंगजेबाच्या सैन्यात सुद्धा हिंदू नव्हते का? दाखवतो तुम्हाला किती नावं सांगू, फक्त आपले जात आपले जोड बोलायचं. बरं औरंगजेब, लोक म्हणतात महाराष्ट्रातल्या एखाद्या मुसलमानाने शिवाजी महाराजांना विरोध केला, असं एखाद्या मुसलमानास तुम्हाला नाव दाखवा. मग तुम्ही म्हणाल काय बोलता साडे महाराज, मग हा औरंगजेब कोण होता? औरंगजेब महाराष्ट्रातला होता का? काय संबंध होता महाराष्ट्रात आणि त्याचा? औरंगजेब कुठला होता? औरंगजेबाचं गाव माहिती आहे तुम्हाला? औरंगजेबाचं गाव कुठला? आग्रा. करेक्ट, बरोबर काका, 100% बरोबर. औरंगजेब कुठला होता? आग्र्याचा. आग्र्याचा औरंगजेब शिवरायांचं वर्चस्व पाहिल्यानंतर केवळ महाराष्ट्राच्या मातीला इस्लाम बनवण्यासाठी 1651 साली औरंगजेब महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात आल्यानंतर तिकडून एकटा नाही आला, 5 लाख घोडदळ पायदळ आणलं. आणि त्या 5 लाख सैन्यात काही मुसलमान होते का? मला सांगायचं काय, इतिहासाचा स्टडी करा. मला एक जण म्हणला, काय सांगत महाराज तुम्ही मुसलमान आपलं ब्राह्मणाची लय स्तुती करता म्हणे, तुम्ही ब्राह्मणासारखे तुकार लोक नाही. त्याला म्हणलं ब्राह्मणाचा तो कुठं कुसत मोडले नेमकं, तो कुठं नेमकं? तर मला सांगितलं काय बोलतो म्हणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध करणारे ब्राह्मण होते म्हणे. म्हणलं 100% बरोबर आहे. तो म्हणे तुमचं डोकं फिरलं, तुम्ही बरोबर आहे म्हणता त्यांची स्तुती करतात. म्हणलं अरे येड्या, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध कोण केला? ब्राह्मणांनी. हे मला मान्य आहे,
मग ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून ब्राह्मण मूर्ख आहे असलं म्हणायचंय का, नालायक आहे असलं म्हणायचंय का? एक त्याला म्हणलं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध ब्राह्मणांनी केला, मग इथल्या ब्राह्मणांनी स्वराज्याला विरोध केल्यामुळे शिवाजी महाराजांनी काशीवरून 550 ब्राह्मणांचा जथा आणला, त्याच्यातला प्रमुख कोण होता? गागा भट्ट. बरोबर आहे. इथल्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध केल्यामुळे काशीवरून शिवाजी महाराजांनी गागा भट्ट आणले. मग गागा भट्ट कोण होते? कोण होते? ब्राह्मण. मग एका ब्राह्मणाने विरोध केला पण दुसऱ्या ब्राह्मणाने तुमचा स्वराज्याभिषेक सोहळा केला का नाही? मग एकाच्या नादी लागून तुम्ही सारायला कसं काय नाव ठेवता? हा फरक आहे का नाही? घाण एकाने केली ना, तुम्ही त्याला दंड द्या ना. काय एक आजमल का संमत, सारेच आजमल का सबका? मला सांगायचं काय, असं नसतं. एकाचा दोष तुम्ही त्याचा दोष त्याच्याच माथी फोडायचा, दुसऱ्याला दंड देणं हे धर्माचं लक्षण नाही. आणखीन सांगतो, हे कार्य जे आहे ना, शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते धर्माचं कार्य केलं. शिवाजी राजा साक्षात शंकराचा अवतार होता. शिवाजी महाराज शंकराचा अवतार होता. फक्त धर्मासाठी त्यांनी ध्येय सांगला. धन्य धन्य शिवाजी खरा, धन्य धन्य शिवाजी खरा, झळकला हिरा दफावर थापतून तुम्ही, दफावर थापतून धन्य धन्य शिवाजी खरा, झळकला हिरा दफावर थापतून तुम्ही, दफावर थापतून तुम्ही. शाहिरी महाराष्ट्राचा, शाहिरी महाराष्ट्राचा. हे धर्माचे पोवाडे, हे इतिहासाचे पोवाडे नाही, कोणी एका जाती देवाचे नाही. मराठ्यांच्या कुळात शिवराय जन्माला आले का आले? तर मराठ्यांना मी एक सांगेन का तुम्ही क्षत्रिय आहात, धर्माचं पालन तुम्ही केलं पाहिजे, धर्माचं रक्षण तुम्ही केलं पाहिजे. बरं, मराठ्यांना मी चढवतो असं नाहीये, मराठ्यांना मी चढवतो असं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 56 भाषेचा गौरव केला पण एका जातीला मोठेपणा दिला नाही. पण मराठ्याचं नाव ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबरायांनी कोरलंच तवर राहिले. एवढंच स्थान मराठ्याला दिलं. का दिलं? तर त्याचं कारण आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हटले ही नगरी कोणाची आहे? ही मराठीचे नगरी. पुढे काय? ब्रह्मविद्येचा घेणे देणे सुखाची वरी दे या जगा. ये माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताची पैजा जिंके. पुढे काय? ऐसे अक्षरे रसिके. मग कोणते मराठे? कोणते? 2 प्रकार. मी तुम्हाला सांगितलं ना, शिवरायांच्या विरोधातला एक मराठा प्रकार होता. संभाजी राजा पकडला. कोणा पकडला रे? औरंगजेबानं. अरे औरंगजेबाचा आजोबा जरी आला असता तरी संभाजी राजा सापडला असता का? संभाजी राजा म्हणजे काय? तुम्ही समजता काय? संभाजी राजाने धर्मासाठी प्राण दिला. गोपालकृष्णाचं एक अंग होतं. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य खाओ. काय प्रण मांडला होता औरंगजेबाने संभाजी राजा पुढे? देख संभा, बस तू इतना ही कर, हिंदू धर्म छोड़ और इस्लाम का स्वीकार कर. अगर तूने हिंदू धर्म छोड़ के इस्लाम का स्वीकार किया तो हम औरंगजेब तुझे राजा बनाकर मुजरा करेंगे. बस तू इतना ही कर, हिंदू धर्म छोड़ और इस्लाम का स्वीकार कर. काय अडचण होती? हिंदू धर्म देवाचाच आहे, इस्लाम सुद्धा. काय फरक आहे? काय बदल आहे? तुम्ही मला सांगा. मग इस्लाम स्वीकारायला काय अडचण होती? पण संभाजी राजाने एक विचार केला का जर मला देवाना जन्माला हिंदू म्हणून घातलेलं आहे तर मी इस्लामचा स्वीकार का करू? नाही करणार. महाराज आणखीन एक बोलतो. संभाजी राजा पकडला म्हणजे संभाजी राजा साधी उभूती नव्हती दादा. बरं का माझ्या भावानो, संभाजी राजांची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. संभाजी राजा 7.5 फुटाचा पुरुष होता. 7.5. वाघासारखा जबडा होता संभाजी राजाचा. एक डोळा लाल कांद्यासारखा होता. लाल कांद्यासारखा.
संभाजीराजांच्या कानाचे चापे खांद्याला लागत होते, खांद्याला. संभाजीराजांनी जर हात लांब जर केला ना तर गुडघ्याच्या खाली हात जात होता. संभाजीराजांनी जर असे 2-4 जण बगलात धरले ना तर त्यांना जाग्यावर दाबून मारित होता. काही क्षणात संभाजीराजा पोलादी पहारेचं कडक करीत होता, कडक. संभाजीराजांनी जर अशी दंडावर थाप मारली तर 5 किलोमीटर आवाज जात होता. पळत आलेल्या हिंसक हत्तीचे 2 पाय धरून संभाजीराजा हत्तीला उचलीत होता आणि सिंहाचा जबडा उचकून दात मोजणारी आमची औलाद आहे, अखिल जगाला दाखवून देणार अशा संभाजीचा घात केला. घात यांनी घात पकडला संगमेश्वराला. संभाजीराजा पकडल्यानंतर कुठे नेला माहितीये का? इंद्रायणी नदीच्या काठावर आळंदीच्या पूर्वेला वधू नावाचं गाव आहे. त्या गावात आणून बांधला. 39 दिवस बांधला. जागा दिसेल तिथं जखमा केल्या. शरीरातलं रक्त काढलं रक्त कुत्र्यानं पाजलं. हाडा मासाची गोळी काढली आणि संभाजीराजाचे हाल केले. शेवटी संभाजीराजाला औरंगजेबाने सांगितलं, अगर तूने हिंदू धर्म छोड़ के इस्लाम का स्वीकार नहीं किया तो हम औरंगजेब तेरे 2 आंखें फोड़कर तुझे नंगा नाचाए. संभाजीराजाने सांगितलं, जे करता येईल ते कर, धर्म बदलायचा नाही. लालबुंद लोखंडी गज तापवले, 24 mm गज तापवले, 24 mm साळाया. आणि औरंगजेबाने संभाजीराजा डोळ्यासमोर नेले आणि तापलेले गज संभाजीराजाने पाहिले. आता 39 दिवस बांधलेला वाघे आणि औरंगजेबाच्या हातात तापलेले गज पाहिले. काय अवस्था झाली सर्व संभाजीराजाची? तापलेले गज औरंगजेबाच्या हातात संभाजीराजाने पाहिले आणि 39 दिवसापासून बांधलेला संभाजीराजा तापलेले गज पाहिले, मोठमोठ्याने हसायला लागला. गज पाहिले, तापलेले गज पाहिले, हसायला लागला. औरंगजेबाने विचारलं, बोले संभा, तेरे सामने तेरी मौत खड़ी है, मौत को देख के दुनिया रोती है और तू हंसता है, उसका क्या कारण हो सकता है, क्यों हंस रहा है संभा? त्यावेळेस संभाजीराजाने सांगितलं, हे बघ औरंगजेबा, तापलेले गज तुझ्या हातात थोड्याच वेळात तुम्हाला डोळे फोडणार यात शंका नाही. पण मी तुझ्या हातात तापलेले गज पाहिलं का हसतो तुला सांगू का? तुला एकच सांगतो, तू माझे डोळे फोडणार यात शंका नाही. पण मी हसतो का? अरे बेटिया, बांधलेल्या वाघाला चटके देणं हेच खरं नामर्दाचं लक्षण आहे. वाघ बांधलेले तू चटके देतो, विशेष काय? तुला जर हिंमत पाहिजे असेल ना तर बांधलेल्या वाघाला फक्त 5 मिनिटासाठी तू मला साखरेतून बाहेर काढ. ज्या जिभेनं मला धर्म बदलायला लावतो त्याच जिभेचे जर नाही मुंगी सारखे तुकडे केले तर राजा शोभाचे औलाद सांगणार नाही याला धर्मपुरुष म्हणतात. आणि तुम्हाला एक सांगतो, संभाजी राजांना वाचवणारे मुस्लिम होते. आई साहेब जिजाऊला शिकवण देणारी सुद्धा एक मुस्लिम माता होती. त्याच्यानंतर औरंगजेब बादशाच्या वाढदिवसाला आग्र्याला शिवाजी महाराज शंभूराजे गेले. दादा गेले नाही, नेले. म्हणून सांगतो, हा वाद हिंदू मुसलमानाचा नाहीच, हा धर्म आणि अधर्माचा वाद आहे आणि त्या वादात यांचा जन्म झालेला आहे. मग माझा देव कृष्ण म्हणून येतो, माझा देव राम म्हणून येतो, माझा देव शिवाजी म्हणून येतो, माझा देव. आता तुम्हाला एक सांगतो, काशीला महाराज गफूर खान अली नाही काशीला नाही, द्वारकेला कृष्णाचं भजन करणारे कोण आहे? गफूर खान अली. त्यांचा टीव्हीला कार्यक्रम चालू असतो बा गफूर खानचा. कोण आहे ते? कोण आहे? मुस्लिम आहे दादा. पण गफूर खानचा कार्यक्रम दर द्वारकेच्या यात्रेला टीव्हीला साधना चॅनलला गफूर खानचा कार्यक्रम चालू असतो. दादा देव सर्व एक आहे. हिंदू केले राम बना, मुसलमानों केले रहीम, ख्रिश्चनों के लिए यीशु ख्रिस्त, दलितों के लिए गौतम बुद्ध. सर्व देव राम कहो या रहीम कहो, विश्वदाता एक है, सबका मालिक म्हणून सांगतो एक बना. दादा हा वाद गेला, वाद खंडून वारकरी संप्रदाय हा वाद करत नाही, वाद मिटून टाकतो. आणि वाद मिटवण्यासाठी हा भगवंत आला आणि त्यानं कायमचाच वाद मिटवला. आणि वाद मिटून फक्त त्याने काय केलं? धर्माची संस्थापना. यदा यदा ही धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. असा भगवंत त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरगुराया. त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मग तुकाराम महाराज म्हणतात तो अव्यक्त होता पण आकाराला आला. कोणामुळं? संतामुळं. तिसऱ्याच्या नाव
कसा खाली मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.